सर्व अध्यात्मप्रेमी, गीताप्रेमी साधक जन, आजचा दिवस अनेक अर्थाने महत्वाचा आहे. आज 11 नोव्हेंबर 2011 आपण वृत्तपत्रात वाचतोच आहोत. 11-11-11 त्या संबंधात बोलायचं आपल्या सांस्कृतिक अंगानं तर 11ला आपल्याकडे जास्त महत्व आहे. इंग्रजांच्या पद्धतीने मी म्हणत नाही की 11 म्हणजे 11 असू दे, पण भारतीय परंपरेनं 11ला मोठं महत्व आहे. 2 गोष्टी सांगतो. 11 म्हणजे एकादशी, आणि एकादशीला वारकरी संप्रदायात आणि एकूण आपल्या आध्यात्मिक परंपरेमध्ये तपोनिधी म्हणावं इतकं म्हणावं. तर दुसऱ्या बाजूनं संतश्रेष्ठ एकनाथांनी एकनाथी भागवत नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे, म्हणजे संस्कृत भागवत 11 स्कंधावर एकाकार मराठी टीका जी लिहिलेली आहे, त्यात ते कोटी करताना म्हणतात की 11 हा आकडा मोठा छान आहे. तिथं एकावर एक असतं आणि 1 आणि 1 मध्ये दुसरे पानाला वाव नसतो. जिथे 1 आहे तिथे 2 येणार कुठून? आणि 1 असणं म्हणजेच अद्वैत, 1 असणं म्हणजेच पूर्णाद्वैत, 1 असणं म्हणजेच भक्त भगवंत, एकरूपता, एकात्मता, एक जीव अशी स्थिती. नाथांच्या मते एकादश हे अद्वैताला अंगुली निर्देश करतात. तर परंपरेमध्ये एकादशी ही वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलाला, विष्णूला आणि आपल्या सर्वांना अतिशय प्रिय असणारी अशी असते. ते आपल्या भारतीय परंपरे. जागतिक परंपरेमध्ये आपल्याला जगाचे भांडण नाही, पण जागतिक परंपरेने विचार करताना आजचा दिवस महत्वाचा आहे. अगदी आपल्या पुणे शहरामध्ये सुद्धा किती मोठे कार्यक्रम होत आहेत. गणेश कला क्रीडामध्ये तर सर्वोच्च मोठा कार्यक्रम होणार आहे. अशा प्रकारचे मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. आपण असं म्हणूया की 11-11-11ला गीता धर्म मंडळात आम्ही आमच्या कुवतीनुसार सुद्धा महत्वाचा कार्यक्रम करतो. आमच्या कुवतीनुसार कसा? तर गीता आणि जीवन गीता हे काही आम्ही जे काही विचार यात्रा सुरू केली आहे, त्यामध्ये 2ऱ्या अध्यायावर बोलणार आहोत, स्थितप्रज्ञ दर्शनावर बोलणार आहोत. आणि गीतेमध्ये अध्याय 2 आणि स्थितप्रज्ञ दर्शन याच्या पलीकडे पुरतं काय? सगळ्या गीतेचा गाभा हाच मी स्थितप्रज्ञ दर्शनात आहे, 2ऱ्या अध्यायात आहे. हे असल्यामुळं आज आम्ही अगदी चांगल्या मुहूर्तावर 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ दर्शन आणि आधीचा भाग इकडे वळतो आहोत. ही चांगली गोष्ट आहे, असा उल्लेख आपण करू शकू. थोडी आपलीच पाठ आपण पकडून घेऊ शकू आणि विषयाला सुरुवात करू. आज 2ऱ्या अध्यायामधल्या गाभ्यापासून सुरुवात करू. 2ऱ्या अध्यायामधल्या महत्वाच्या श्लोकांचा आधार घेत स्थितप्रज्ञ दर्शनातले जेवढे श्लोक होतील तेवढे आपण वेळेत करायचा प्रयत्न करूया. पुढच्या शनिवारी 3ऱ्या अध्यायाकडे जायच्या पूर्वी 2ऱ्या अध्यायातला स्थितप्रज्ञ दर्शनाचे जे काही भाग उरले तो जोडून घेऊन आपण त्या पद्धतीने करू. मागचा अनुबंध जोडायचा तर मागच्या शनिवारी दिनांक 5ला हे व्याख्यान, हे प्रवचन संपता आपण म्हटलं होतं की 2ऱ्या अध्यायाचा गाभा कुठला, तात्विक दृष्ट्या गाभा कुठला, तत्वज्ञान दृष्ट्या गाभा कुठला, किंवा घडे शास्त्री सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाचा उपदेश 3 सूत्रामध्ये काय सांगितलं. तर जे गेल्याकडे होते त्यांना आठवेल की 3 सूत्र आपण पुन्हा बोललो. आता 30 येणार आहे. पहिलं सूत्र आत्म्याची अमरता आणि अखंडता, 2रं सूत्र देह स्थितीची गौणता आणि क्षणभंगुरता, आणि 3रं सूत्र कर्तव्य योग, कर्तव्य कर्म म्हणजे गीतेचा स्वधर्म. गीता स्वधर्म म्हणते, त्या स्वधर्माची अबाध्यता किंवा अपरिहार्यता. आता हे जे 3 आपण गीतेचे महासिद्धांत बघितले, श्रीकृष्णाचा खरा उपदेश बघितला, तो गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या कुठल्या श्लोकामध्ये आहे. तर 3 आकडे टिकून घ्यायला हरकत नाही. 22, 30 आणि 47.
एकूण दुसरा अध्याय खूप मोठा आहे, पण त्याच्यामधला 22वा श्लोक, 30वा श्लोक आणि 47वा श्लोक तो क्रमाने तरी आपल्या लक्षात येईलच. हे 3 श्लोक म्हणजे मी आता सांगितलेले 3 सिद्धांत आहेत. हे 3 श्लोक जर तयार असतील, अर्थासह आपले पक्के तयार असतील, ते 3 सिद्धांत पक्के कळतात. उदाहरणार्थ पहिलाच 22वा श्लोक बघा. काय बघायचंय? आत्म्याची अमरता आणि अखंडता. आणि मग सबंध भारतवर्षीयांना प्रिय असणारा श्लोक, आपल्या सगळ्यांना माहिती असणारा श्लोक, तो म्हणजे वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. देही जो असतो तो वस्त्रांतर जितक्या सहजतेने करावं तितक्या सहजतेने देहांतर करतो. हे शब्द लक्षात घ्यायला पाहिजे. वस्त्रांतर किती सहजपणे आपण फाटका कपडा टाकून देतो. हा, थोडा मोह असतो त्या कपड्याबद्दल, पण तो मोह आपण टाळतो आणि कपडा टाकतो. मग कपडा जितक्या सहजतेने टाकतो तितक्या सहजतेने देह सुद्धा टाकता आला पाहिजे. कारण देह खरा नाहीये, देहातला देही खरा आहे. तिथे शब्द काय बघा, अन्यानी संयाती नवानी देही. देही हे नाम आहे. देहात राहणारा जो, नवपुरामध्ये राहणारा जो, तो देही. तो देही संयाती सहजपर्यंत जातो. नवानी वस्त्राणी, नव्या वस्त्राकडे जाणं काही कठीण नाही. ही गोष्ट महत्वाची. भगवद्गीता हे सुंदर काव्य आहे, प्रसन्न आहे, प्रासादिक आहे. त्याच्यामध्ये उपमा दृष्टांत फार नाहीये. उद्या म्हणजे आज आणि नंतर स्थितप्रज्ञ बघू. त्या सबंध स्थितप्रज्ञाच्या 18 श्लोकामध्ये केवळ 3 दृष्टांत आहेत. नावेचा असेल, समुद्राचा असेल, कासवाचा असेल. कमी आहे. पण जे काही चांगले दृष्टांत आहेत आणि उपमा दृष्टांत जरा मिसळतात एकमेकांमध्ये गीतेत, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वस्त्र. या श्लोकात वस्त्राचा जो उल्लेख आलाय ना, वस्त्राचं उदाहरणच मुळे अप्रतिम आहे असं मी म्हणेन. श्लोक बोलायला नको, ज्या सांगायला नको, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. आपल्याकडे गीता ही महाकवीच्या पर्यंत झिरपत कशी येते त्याची अनेक उदाहरणे आहेत. असे मराठीचे वाल्मिकी म्हणावे ते ग दि माडगूळकर. तर ग दि माडगूळकरांच्या त्या कवितेमध्ये गीताच आलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या गदी माणसं गीत माहिती आहे. एक धागा सुखाचा 100 लाखे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे. हे तेच वस्त्र आहे गीतेतलं. पण त्याची एक ओळ फार सुंदर आहे. तिथं तर गीतेचा गीतार्थ आहे, वस्त्रासाठी करीसी नाटक 3 प्रवेशांची. ही खरी गीत आहे. वस्त्राचं उदाहरण गीतेत ना आलंय, पण मराठीचा वाल्मिकी बरोबर त्या मर्मावर बोट ठेवतो. आमचं नाटक चाललंय, 3 प्रवेशांचं चाललंय. वाद, तारुण्य आणि प्रवृत्व हे सगळं चाललंय ते वस्त्रासाठी चाललंय, देहासाठी चाललंय. कपड्यासाठी कैसी नाटक 3 प्रवेशांचे हे सहजपणे आपल्या लक्षामध्ये येऊन जातं. गीता झिरपते ती अशी. पण मूळ मुद्दा देही. तो देही देहात राहतो. आत्म्याची अमरता आणि अखंडता. त्या देहीला विसरायचं नाही. देहीला विसरायचं नाही ते आपल्या अनेक संतांनी सांगितलं. मी ज्याचा जास्त अभ्यास केला PhD साठी संत एकनाथ. त्या एकनाथांचे 2 उदाहरण सांग. एकनाथ म्हणतात, अरे या जगात तू आलायस ना, तू एखाद्या यात्रेकरू सारखा आलायस. यात्रेकरू जुन्या काळातला धर्मशाळेत राहणारा. यात्रेकरूला धर्मशाळेमध्ये 3 दिवसापेक्षा अधिक राहायला परवानगी नसायची. खरं तर 1च दिवस. ते यात्रेकरू जो यात्रेला निघालाय तो कधीतरी त्या धर्मशाळेमध्ये मुक्काम ठोकून राहतो का? दुसरं तरी उदाहरण केले, अंगणामध्ये पक्षी येतात, दाणे टिकतात आणि उडून जातात. अंगणामध्ये पक्षी बसून राहिले असं कधी घडतं का? मग पक्षी जसे अंगणातून उडून जातात, यात्रेकरू ज्याप्रमाणे व्यक्तिकाकडे म्हणजे यात्रेकडे आपली पावलं वळवतात, तसं जीवनाच्या रंगभूमीवर सुद्धा आपण एक यात्रेकरू तरी आहोत, नाहीतर पक्षी तरी आहोत. मुक्काम ठरलाय. त्या ठरलेल्या मुक्कामात आनंदानं देवाचं कार्य करायचं, भक्ती कार्य करायचं आणि शांतपणे निघून जायचं. कारण देहीला माहिती आहे
की देह मोठा नाहीये, आत्म्याची अमरता आणि अखंडता. तर असेच विषय नंतर ती सूत्र येत जातील क्रमाने. आत्म्याची अमरता आणि अखंडता मी विधान करणार आहे की आत्म्याचा शोध हा भारतीयांचा शोध आहे. हे आमच्या ऋषीच्या प्रज्ञा प्रतिभेचं गगन चुंबी टोक आहे. जे कांचनगंगा गौरी शंकर सारखं म्हणजे थोड्या वेळाने बोलतो, आपल्या वेळ घालवत नाही. पण आत्म्याच्या कल्पनेकडे, आत्म्याच्या अमरते अखंडतेकडे जाताना इथे किती सुंदर सांगितलंय बघा. अरे बाबा, देह जातो, आता सांगितलं देहांतर, वस्त्रांतर, भाषांतर, देशांतर, अंतर पडेल, पण आत्म्यात अंतर नाही, अखंड आणि अमरता. आणि हे सांगताना पण सुंदर श्लोक येतो, नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं किलेदयन्त्याप्यो न शोषयति मारुता. त्या ठिकाणी आत्म्याला काय करायला लागत नाही ते सांगितलंय. त्या 4 क्रिया आहेत आणि त्या 4 क्रिया जगात सगळ्यांना अटळ आहे. अटळ नाहीत फक्त आत्म्याला, म्हणून आत्मा वेगळा आहे. देहाला ते आहेत, देहीला नाही. सगळ्यांना आहेत पण आत्म्याला नाही. कोणत्या 4 क्रिया आहेत बरं? तरी आत्म्याला शस्त्र तोडत नाही, अग्नी जाळत नाही, पाणी भिजवत नाही आणि वायू सुकवत नाही. गीता फार वस्तुनिष्ठ आहे ना. या 4 क्रिया सगळ्यांना आहेत. जाळणं, फोडणं, तोडणं, भिजवणं, सुकवणं, हे सगळ्यांना आहेच, फक्त आत्म्याला नाही. म्हणून नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका हे येतं. आणि तो फार महत्वाचे. मी तो विधान असं करेन की आपल्या सगळ्या भारतीयांच्या मर्मबंधातली ठेव, मर्मबंध सगळ्या भारतीयांच्या मर्मबंधातली ठेव कोणती विचारलं तर श्लोक क्रमांक 22, श्लोक क्रमांक 23 नैनं छिंदन्ति शस्त्राणि आणि थोड्या वेळात येणार आहे तो 27. 22, 23 आणि 27 हे 3 श्लोक दुसऱ्या अध्यायाचे महत्वाचे नव्हे. भारतीयांच्या हृदयातली ठेव. भारतीय म्हणतात की हे येणार आणि हे आहे म्हणून आमचं भारतीयत्व आहे. याच्यात आमचं हरवलं असतं भारतीय. आत्मा कसा तर 4ही क्रिया आता सांगितलेल्या व्यर्थ आहे. गीता आणखी तपशीलवार पुढच्या श्लोकातून सांगते बाबा 4च क्रिया नव्हे, तोडणे, भिजवणे, सुकवणे एवढंच नव्हे. आणखी बघा काय आहे, अच्छेद्यः. पुढच्या श्लोकातले शब्द सांगतो मी. अच्छेद्यः, अयम अदाय्यः, अयम अक्लेद्यः, अयम अशोच्यः. आणि वरचं घ्यायचं तर अयम अशोच्यः आणि शोष्यः. अशोच्यः म्हणजे ज्याच्याबद्दल शोक करायचं कारण नाही, आणि अशोष्यः षट्कोनाचा अशोष्यः म्हणजे तो सुकवला जात नाही. वरचा संदर्भ त्याच्याबद्दल गोंधळ होतो. अशोच्य वेगळं, अशोष्य वेगळं. पण आत्मा तोच आहे. आत्म्याला कुठली गोष्ट लागत नाही. आणि गीता अत्यंत महत्वाचं विधान करते. आपण सगळ्यांनी ठामपणे ते जगाला सांगितलं पाहिजे. त्याची ओढ बघा, नित्य सर्वगत स्थाणु अचलोयम सनातनः. हा आत्मा स्थाणु म्हणजे खांबासारखा स्थिर आहे. अचल म्हणजे मेरू पर्वतासारखा आहे, जो कधी हलत नाही. आणि त्याहीपेक्षा हा आत्मा सनातन आहे. आपण गीता धर्माची मंडळी सगळी गीता दीर्घ लक्षामध्ये घेऊया की सनातन या संस्कृत शब्दाचा अर्थ शाश्वत असा आहे. कुठलाही शब्दकोश काढला तर सनातन शब्दाचा अर्थ शाश्वत आणि शाश्वतच आहे. सनातन आणि सनातनी म्हणजे कर्मठ, सनातनी सनातनी म्हणजे पुरुषत्वेले, सनातन सनातनी म्हणजे धर्माचं दत्तक करायला निघालेले असं म्हणणारी माणसं वेड्यासारखं बोलतायत. हे लक्षात घ्या. ठामपणे सांगितलं पाहिजे की सनातन शब्दाचा अर्थ शाश्वत आहेच. इथं येतो आत्मा कसा, स्थाणु अचलोयम सनातन. तर तो सनातन आहे, तो शाश्वत आहे. आणि शाश्वत म्हणजे आत्ताच आत्म्याची अमरता आणि अखंडता. अशाश्वत म्हणजे काय, क्षणभंगूर देह आहे ना आपला. शाश्वत म्हणजे काय, कायमच. आमचा धर्म, आमची गीता, आमचा गीता धर्म, आम्ही मानतो तो आत्मा अचलोयम सनातन, तो शाश्वत आहे. हे ठामपणे आम्ही सांगतो. आत्म्याची अमरता आणि अखंडता. आता याच भूमिकेतून भगवंतानं गीतेमध्ये एका पाठोपाठ 4 वेळा सांगितलंय की अरे आत्मा जर अमर आणि अखंड आहे, देही जर अमर आणि अखंड आहे,
देही बरोबर देहाची जोडी जी येते ती फक्त अमर नाही आहे, तर देहीनं देहाबद्दल, माणसानं वस्त्राबद्दल कशाला चिंता करायची? शब्द बघा, न त्वम शोचितुम अर्हसि. शोचितुम अशोच शब्द होता. शोच म्हणजे शोक. न त्वम शोचितुम अर्हसि. अरे तुला शोक करायचं कारणच नाही. किती वेळा सांगितलं? पाठोपाठ बघा, आपण शब्दाला अनेकांनी गीता कंठस्थ आहे. एका पाठोपाठ 4 वेळा सांगितलं. आपल्या भारतीय परंपरेमध्ये एखादी गोष्ट 3दा सांगितली की वजनलेली असते. साधा लिलाव करताना सुद्धा 1 वार, 2 वार, 3 वार की लिलाव संपला. तिथे 3 वार नाही, 4 वार. काय पाहिजे आणखी? अधिकम फलम. 4 वेळा भगवंत ठाम आश्वासन देतात की मी तुला सांगतो आत्मा अमर आणि अखंड आहे, काळजी करू नकोस. शब्द बघा, पुढच्या म्हणजे 25 श्लोकामध्ये म्हणताय, आत्मा कसा अयम अव्यक्तः, अयम अचिंत्यः, अयम अविकार्यः इति उच्यते. तस्मात् न त्वं शोचितुम् अर्हसि. मी नेहमी म्हणतो पद विग्रह आणि पदान्वय आणि पदाचा अर्थ लक्षात घ्या. की अतिशय बुद्धिमत्तेने उल्लेख करते. आता काय म्हणतात बघा, अव्यक्ता. अव्यक्ताचा अर्थ काय? अविकारी. पण अविकारी म्हणता व्यक्त शब्द घ्या. व्यक्त म्हणजे डोळ्याला दिसणार. मला गणेश शास्त्रींचं तैलचित्र डोळ्याला दिसतंय कारण ते व्यक्त आहे. आत्मा कसा आहे? अव्यक्त. म्हणजे माझ्या इंद्रियांना तो गोचर नाही. इंद्रिय म्हणजे डोळे. म्हणजे आत्मा हा अव्यक्त आहे, याचा अर्थ तो डोळ्यांना दिसत नाही. नाकाला त्याचा स्पर्श म्हणजे नाकाला त्याचा गंध येणार नाही. इतकं सूक्ष्मता आहे. आत्मा कसा आहे? अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, म्हणजे चिंतनाच्या पलीकडे आहे. म्हणून तो भगवंताचं वर्णन करताना वेदांत म्हणावं लागलं ना, नेती नेती न इति न इति. भगवंत कसं असा नाही असा नाही, कसा आहे माहिती नाही, पण असा नाही असा नाही, नेती नेती अचिंत्य, चिंतनाच्या पलीकडे. आणखी पुढे शब्द काय बघा, अविकार्य. अविकार्य म्हणजे अविकारी. भगवंत हा समुद्रासारखा आहे. समुद्रावर लाटा येतात. लाटा म्हणजे भगवंत पुढे आपण बघणार आहे. भूत मात्रात भगवंत आहे, भगवंतात भूत मात्र नाहीये. भगवंत अविकारीच आहे. परमात्मा आत्मा परमात्मा, आत्मा अविकारी आहे. हे शब्द किती जाणीवपूर्वक वापरले असते. अचिंत्य, अविकारी आहे, अदाह्य वगैरे चटकन कळतं, पण इकडे लक्ष द्या. अचिंत्य आहे, अव्यक्त आहे, अविकारी आहे. आणि इतकं सगळं आहे म्हणताना नंतर शोचितुम अर्हसि 4 वेळा येणार आहे. आपण ते बघा, वेळ घालवत नाही. आणि मग मगाशी मर्मबंधाची ठेव म्हटलं ना, त्यातला आता 3रा श्लोक येतो. खरंच हे 3 श्लोक येतील ते कळले की बस गीता कळते. आणि तो श्लोक अतिशय प्रसिद्ध आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्युर् ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् अपरिहार्ये अर्थे न त्वं शोचितुम् अर्हसि. अपरिहार्ये, अपरिहार्य असणाऱ्या अर्थाबद्दल, अशा गोष्टीबद्दल न त्वं शोचितुम् अर्हसि. का वर सांगितलंय, जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य. केवढा पुनर्जन्मावर, आत्म्याच्या अमर अखंडतेवर गीतेचा आणि धर्माचा ठाम विश्वास आहे बघा. अरे जे जन्मास आले त्याला मरण आहे, पण ही झाली निषेधक बाजू. पण ज्याला मरण आहे त्याला जन्म आहे, ही झाली विधायक बाजू. अर्धा पेला सरलेला का अर्धा पेला भरलेला. मंगेश पाडणाच्या भाषेमध्ये कणत जगायचं का गाणं म्हणत जगायचं, तर गीता सांगते गाणं म्हणत जगायचं, कणत नाही. तर किती ठाम आहे, जातस्य ध्रुव मृत्यू नाही थांबलेलं, ध्रुवं जन्म मृतस्य. आणि जे मृत होईल, जे मरेल त्याला उद्या पुन्हा जन्म आहे. एवढा आशावाद आहे, एवढी खात्री भगवंताने दिली आम्हाला, आणि तो त्याचं कारणच नाही. तेव्हा गोपाळ कृष्णाने दिली आहे की ध्रुवं जन्म मृतस्य. ध्रुव म्हणजे स्थिर, पक्क, नक्की, खात्रीनं. ते समजून घ्या. म्हणून लगेच भगवंत पुढे सांगतात, बाबा काळजी करू नकोस. ह्या जगात जेवढी तुला भूत मात्र तरी दिसतात ना, ती मुळात अव्यक्त होती, पुन्हा अव्यक्त होणार आहे. प्रारंभिक अव्यक्त, शेवटी अव्यक्त, मध्ये फक्त व्यक्त आहे. मध्ये फक्त व्यक्त आहे, त्याची एवढी काळजी कशाला? रंगभूमीचं उदाहरण घ्यायचं तर रंगभूमीवर राजा म्हणून जो येतो तो रंगभूमीवर राजा असतो. विंगेतून येताना, विंगेत असताना राजा नसतो, विंगेत गेल्यानंतर राजा नसतो.
तो अव्यक्त असतो. रंगमंचावर मात्र तो राजा म्हणून व्यक्त असतो, तर आम्ही मुजरा करतो. तसं भूत मात्र या जगात रंगभूमीवर जन्मास आल्यानंतर जन्मास आलाय तो पर्यंत त्याचं कौतुक आहे आणि त्याचं कौतुकाने जगत. हा सांगतो गीता किंवा मी अभ्यास करतो वारकरी संप्रदाय कुणालाही सुटकी जगायला सांगत नाही, सुटक पाडल्याला जगायला सांगत नाही, आनंदाने जगायला सांगते. आणि समजा पुढे इथे जीवन गीतेवर बोलताना अरे जग विलास आहे, ऍक्च्युली विलास आहे, आनंदाची गोष्ट आहे, दुःखाची गोष्ट कोण लागून गेली. हा एक मात्र खरं देवाने जेवढी भूमिका केली आहे, राजाची भूमिकाच आहे ना. आपल्याला माहिती आहे मोठे नट होते पोस्टमन, जे पोस्टमनचं 1-2 मिनिटं त्यांनी काम केलं, पण रंगमंचावर नुसतं पोस्टमन असं कार्ड फेकलं आणि टाळी गेली. ते अभिनय काय असतो हा 1.5 मिनिटामध्ये सुद्धा दाखवता येईल. जगाच्या रंगभूमीवर आल्यानंतर कशी भूमिका पार पाडायची ते आपल्यावर अवलंबून आहे ना. श्लोक बघा, अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनानि एव तत्र का परिवेदना. कसे शब्द आहे चुकून परिवेदना म्हणतो मी, परिदेवना. जे चूक सांगायला म्हणून गेलो चूकच केली. परिदेवना आहे, आपण पटकन सुटून परिवेदना म्हणतो, कारण वेदना शब्द जास्तच माणसाला माहिती आहे, पण नाही आहे ती वेदना, ती देवना आहे. आता तो कसे, पण परिदेवना हा शब्द दुःख कशाला, परिदेवना परिवेदना शब्द त्या ठिकाणी नाही. मग लक्षात ठेवायला व्यक्त मध्यानि भारत. मला वाटतं भारत म्हणून कृष्णानं अर्जुनाला नव्हे, तुम्हाला मला सुद्धा साथ घातली आहे. हे भारत वर्षातल्या लोकांमध्ये भारत व्यक्त मध्यानि, आणि मध्य तेवढा लक्षात घे, तो व्यक्त आहे. तो पुन्हा ज्ञानदेवांच्या भाषेत बोलायचं तर चित्विलासवाद समुद्रावरचा लाट आहे, सूर्याचे किरण आहे, रत्नाची प्रभा आहे, चंद्राचे किरण आहेत, गुळाची बुडी आहे, ती जितकी शाश्वत आहे तितकं जगी शाश्वत. त्याला खोटं म्हणायचं. चित्त विलासवाद व्यक्त मध्यानि भारत अशी गोष्ट म्हणते सांगत. आता मला समजता जोडली थोडाच विचार करा. आत्म्याची कल्पना ही जगात अनेक धर्मामध्ये नाहीये. ही व्याख्यान संपल्यानंतर काही चर्चा होते, काही माणसं मला प्रश्न विचारतात, मला खूप आनंद वाटतो की ज्यावर माणसं विचार करतात. तर आत्मा पुनर्जन्म मध्ये खरंच अन्य धर्मामध्ये नाहीये. कुठल्याही गोष्टींचे मोजच करत नाहीये. हिंदू धर्मामध्ये आत्मा, हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म, आत्मा आहे म्हणून पुनर्जन्म. माझ्या मनात विचार येतो की वेद वाङ्मयाच्या कालखंडामध्ये त्यापेक्षा उपनिषदांच्या कालखंडामध्ये, कारण वेदामध्ये उपासना करावं आपण लिहून घेतलं, वेदामध्ये उपासना आणि वेदांत म्हणजे वेदाच्या अंतीची उपनिषद येतात, त्याच्यामध्ये आत्मज्ञान आहे. जे आत्मेची कल्पना वेदाच्या अंतर्गत असणाऱ्या उपनिषदात आहे, त्या अर्थाने वेदात आहे, त्या अर्थाने वेदांत पण ते उपनिषद. ही आत्म्याची कल्पना, आत्मनची कल्पना, सगळ्या जगाच्या मागे एक शाश्वत तत्व आहे. ते आहे म्हणून जग पुन्हा पुन्हा निर्माण होतं, नष्ट झाले पुन्हा निर्माण होते. ज्यांना सुचलं त्याला त्यांनी परमात्मा म्हटलं, आपण परमेश्वर म्हटलं, कुणी नियती म्हणेल, कुणी निसर्ग म्हणेल, कुणी दैव म्हणेल, काय म्हणायचं ते म्हणून दे. पण सगळ्या फुलांच्या माळेच्या मागे एक सूत्र आहे. आणि मालक कपिल मुनीच्या सांख्य तत्वज्ञानामध्ये त्याला प्रेरक कोणी नव्हता, प्रकृती फक्त होती, तसं नाहीये. प्रकृतीच्या मागे कोणीतरी प्रेरक आहे, तो आत्मन आहे. हे 4 ऋषींना सुचलं आपल्या 5000 वर्षापूर्वी. हे सगळे ऋषी आहेत, वसिष्ठ असतील, विश्वामित्र असतील, अंगिरस असतील, हे सगळे ऋषी आपल्याला माहिती आहेत. ते आपण त्या ऋषीबरोबर व्याख्यानमालाच घेतो काय. हे सगळे ऋषी जर आपण लक्षामध्ये घेतलं, त्या ऋषींना कौतुक वाटतं त्यांच्याबद्दल की त्यांच्या प्रज्ञा पृथ्वीची उत्तुंग झेप आहे. जे माशी बोले म्हणतात हे हिमालय, कांचनगंगा, गौरी शंकर, तसे आमच्या यांची उत्तुंग झेप आहे. त्यांना अनेक प्रश्न सुटले, जगाचे अनेक कोडी सुटले. एक कबूल करतो, सगळी सुटली नाही. का तो भगवंत एवढा हुशार आहे की जगात जितकी कोडी घातली ती भगवंताला सुटतात. अगदी भगवंताची विश्वसिता असणाऱ्या वेदांनाही सुटत नाही, आणि भगवंताच्या मुखातून आलेल्या गीतेलाही सुटत नाही. भगवंतच भगवंत आहे ते असू दे, बरीचशी सुटतात. तर आत्म्याची कल्पना अत्यंत महत्वाची. आता पुढचा महत्वाचा हा आत्मा जो आमच्या ऋषींना कळला, त्या आत्म्याचा अनुभव घ्या, देहीचा अनुभव घ्या. मागं म्हणतात असं, आपणास चिमोटा काढला तेने जीव कासावीस झाला, आपण
आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे, तसं दुसऱ्याचं दुःख समजून घ्या आणि स्वतःचं दुःख समजेल. मी विधान करताना मोकळं बोलतो, आत्मा हा स्वसंवेद्य आहे. आपणहून त्याची अनुभूती घ्यायला पाहिजे. तो गणितानं आणि शब्दांनी सांगता येत नाही. हे गीता सांगते. गीता म्हणजे बघा पुढच्या 29व्या श्लोकामध्ये आत्म्याचा उल्लेख झाला की माणसं आश्चर्यानं पाहतात. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन. कोणी आश्चर्यानं पाहतात, कोणी आश्चर्याने त्याच्याबद्दल बोलतात, कोणी आश्चर्याने त्याच्याबद्दल ऐकतात. श्रुती हे कळतं, पण तुझं फार महत्वाचं आहे. आणि ऐकून सुद्धा नवेदन कश्चित. पण एवढं ऐकून पाहून बोलून सुद्धा तो कळत मात्र कोणालाच नाही. हे त्या श्लोकाचं मर्म आहे. नवेद, वेद म्हणजे जाणणे, विद धातू जाणणे. वेद जाणतातच, ज्ञानाचा साधच आहे. आता सांगितलं वेदांनाही परमेश्वर काढले नाही, म्हणून नीती नीती म्हणाले ना. म्हणजे आश्चर्यच, आत्मा आश्चर्य आहे. पाहणं, बोलणं, ऐकणं नव्हे, जाणणं. जाणणं ही गोष्ट सुद्धा आश्चर्यकारक आहे. हे आश्चर्य जमायला पाहिजे. असेल तर भगवंताचं बोध झालं पाहिजे, भक्तीचं साली घेतलं पाहिजे. आणि हे सांगताना ज्ञानदेव पहिल्या उभीच काय म्हणतात आपल्याला कळतं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. इथे गीता पाजले बघा. आत्मरूप कसं असतं, स्वसंवेद्य, स्वतः स्वतः जाण. तुला कळलं तर कळलं, नाही तर सोडून. ते असं रक्त पुसणं बक्षीस म्हणून नाही, नव्हे समजावून सांगता येत नाही. मला खरंच कौतुक वाटतं. सगळे प्रयत्न आमचे शेवटी थांबताची मर्यादा ऋषी मान्य करतात. ते त्यांच्या प्रज्ञा प्रतिमेची जे एवढी उंच आहे त्यांनी म्हणतात तुम्ही आम्हाला कळला ते पण खोटं नाही बोलत आहे. हे माझं फार प्रामाणिक आहे. म्हणून ते म्हणतात नाही आम्हाला कळतंय, बरचसं कळतंय, पण स्वसंवेद. जय जय स्वसंवेद त्या आत्मरूपा त्याआधी खासपणे सांगतो. आणि मग आत्मा किती मोठा महत्वाचा श्लोक येतो. देही नित्यमवध्योयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि. आता चौथ्यांदा सांगितलं त्वं शोचितुम् अर्हसि. अरे कितीदा सांगू बा कानी कपड उडून. पण ती सख्य भक्ती आहे. ना बोलायचा कृष्णाला कंटाळा, ना ऐकायचा अर्जुनाला कंटाळा. कितीदाही सांगा ना त्वं शोचितुम् अर्हसि. नको काळजी करू, नको दुःख करू. तिथं कृष्णाने आतून केलं, थोड्या भावानं धाकट्यावा सांगावं तसं तर सांगतो. पण फार महत्वाचं वाक्य दिलं. त्वं शोचितुम् अर्हसि माझ्या 3 आले. त्याच्यापेक्षा हे वाक्य फार महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो. तर वाक्य बघा. तस्मात् सर्वाणि भूतानि त्वं शोचितुम् अर्हसि. तस्मात् सर्वाणि भूतानि काय, तर त्यांचं भविष्य. ही सगळी भूत मात्र डोळ्याला दिसतायत. त्यांच्या भविष्याची चिंता तू करू नकोस, ती करायला मी बसलोय. त्याच्या भूत मात्रांची चिंता होती म्हणूनच हे द्रोणाचार्य, हे कृपाचार्य, हे भीष्माचार्य यांना कसं मारू, यांचं काय होईल, यांचा देह पूज्य आहे. ही भूत मात्रांच्या भविष्याची चिंता तू कशाला करतोस. समजून घेऊया. तस्मात् सर्वाणि भूतानि त्या भूत मात्रांच्या भविष्याबद्दल ना त्वं शोचितुम् अर्हसि. काळजीच करायचं काय. का मात्र सांगितलं व्यक्त मध्यानि भारत. अरे आता ते बद्दल डोळ्यात दिसताय, ते पूर्वी कुठे होते तुला माहिती होते. एवढे मोठे भीष्माचार्य कुठे होते, कुठे जाणार आहे, जे तुला माहितीच नाही त्याची तू काळजी कशाला करतोस. कशातून चोरी मारतोस कारण नसताना. मी आहे ना त्यासाठी समर्थ. म्हणून सर्वांनी भूतानी एका वाक्यात त्याच्या भविष्याबद्दल तुला चिंता करायचं काहीही कारण नाही. पुढे जे 10-12 श्लोक आहेत त्या 10-12 श्लोकात 2 मोठे महत्वाचे आहेत, जी मी आपल्या समोर ठेवणार आहे. आता आपल्या पद्धत लक्षात येईल, प्रत्येक श्लोकाबद्दल मी बोलत नाहीये. असंच आपण जीवन गीता बघू त्याच पद्धतीने हळूहळू लक्षात यायचंय. तुमच्या जवळजवळ 8-10 श्लोकांच्या मध्ये 2 महत्वाचे मुद्दे मी सांगणार. श्लोकांचा आधार घेऊन सांगणार. एक महत्वाचा मुद्दा असा की भगवंत अर्जुनाला सांगतायत बाबा तुला मी युद्ध करायला सांगतोय. ते क्षत्रिय म्हणून युद्ध करायला सांगत नाहीये, तर धर्म्य युद्ध करायला सांगतो. जे क्षत्रियानं करायचंच असतं, पण बाकीची युद्ध वेगळी, आत्ताचं युद्ध वेगळं. कौरव पांडवांचं हे युद्ध धर्म्य युद्ध, मूलय. आणि आपण जर आपल्या बोलण्याचं ठेवलं पाहिजे. त्यानुसार धर्मयुद्ध म्हटलं तर पूर्वी क्रुसेड्स आणि होऊन गेल्या. त्याला बरेच वेगवेगळे संदर्भ आहेत, त्यात न गेलं बरं. धर्म्य युद्ध म्हटलं की ते सगळे संदर्भ गळून पडतात. धर्म युद्ध नाही,
धर्मासाठी रिलीजन आमच्या धर्माच्या प्रसारासाठी प्रचारासाठी युद्ध नाही. धर्माच्या प्रचारासाठी युद्ध हे शब्दच म्हणजे विसंगत आहेत एकमेकाशी. धर्माचा प्रसार तलवारीच्या टोकावर करायचा नसतो, आत्म्याच्या ओंकारावर करायचा असतो, हुंकारावर करायचा असतो. तो केलाय. भारत काय आहे आमचा मुद्दा असा की धर्मीय युद्ध हे महत्वाचं. आणि पुढचा मुद्दा येणार आहे की तुला स्वर्ग मिळेल असं म्हटलंय भगवंतांनी. ते स्वर्ग कुठला ते थोड्या वेळाने येईल. त्या स्वर्गाचा विरोध आहे, बघूया थोड्या वेळाने. आणि धर्मीय युद्ध कसं बघा, 31व्या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हणते, स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुम् अर्हसि धर्म्याद्धि युद्धात् श्रेयः अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. धर्म्य युद्धापेक्षा क्षत्रियाला अन्यत् श्रेयः न विद्यते. तू जर क्षत्रिय असशील, क्षात्र धर्म जर पाळत असशील, तर धर्म्य युद्ध याच्या पलीकडे तुला कर्तव्यच नाही. अरे राजा म्हणायचं आणि प्रजेचं रक्षण करत नाही, पंडित म्हणायचं आणि अभ्यास करत नाही, प्राध्यापक म्हणायचं आणि शिकवत नाही, चालेल? तुझं कर्तव्य जर कोणतं असेल तर नीट लक्षात घे ना, तू क्षत्रिय आहेस, शास्त्र आहेस. आणि शास्त्र असल्यामुळे धर्मयुद्ध तुला करावंच नाही. तुला बाहेर मी गोष्ट सांगतो, विनोबांनी सांगितलं. विनोबा म्हणतात क्षत्रिय शास्त्र धर्म यांचं काय काम आहे बरं? तर त्यांनी जरा मोठ्या शब्द वापरलाय, आर्त त्राण. आर्त म्हणजे दुःखी, त्राण म्हणजे वाचवणे. आपल्याकडे जे काही चातुर्वर्ण मर्यादा सिस्टम विभाग अशा आलाय, त्या क्षत्रियाचं काम काय? जो दुःखीत आहे, पीडित आहे, त्याचं रक्षण करायचं. त्राण असं शब्द आहे. त्राण उरलं म्हणतो बघा, ते त्राण उरवायचं, हे त्राण करायचं. क्षत्रियाचं कामच होईल त्राण, आर्ताचं त्राण करायचं. पण विनोबा म्हणतात, बाबांनो, गीता मात्र फक्त क्षत्रिय अर्जुनासाठी नाही आहे, तुमच्या माझ्यासाठी सुद्धा आहे. अर्जुन जसा धर्मीय युद्धाला उभा होता, असं आपल्याला सुद्धा जीवनाच्या कुरुक्षेत्रामध्ये धर्मीय युद्ध करावं लागतं. व्याकरणाच्या भाषेत त्याला उपलक्षणेनं असं म्हणतात. मुळात तुमचं नाही, पण उपलक्षणेनं आपण सगळे क्षत्रिय आहोत, सगळे. आपण सुद्धा असे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे उभे आहोत. मग धर्मात त्या धर्मयुद्धाच्या पलीकडे अन्य क्षत्रियस्य न विद्यते. इथं धर्मयुद्ध शब्द आला. पुढच्या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटलंय, यदृच्छया चोपपन्नम स्वर्गार ममावृतम. इथं स्वर्गाचा उल्लेख आहे, नुसता बघून घेवा, पुढे जाऊन बोलतो. अरे योगायोगानं तुझ्यासारख्या क्षत्रियाला धर्म्य युद्ध समोर येऊन योगायोगानं आत्मबलिदानाची संधी मिळालेली आहे. आणि योगाला आणि वेदाला सूर्यलोक ओलांडून सुद्धा पलीकडे जाता येतं, अशी श्रद्धा आहे. योगायोगानं जर धर्मयुद्ध करून तुला स्वर्गाचं दार उघडं होतंय, तर का थांबतोस? असं पुढच्या श्लोकामध्ये म्हणते. तिथं स्वर्गाचं दार म्हणजे कुणी येणार आहे? हातो वाक कापसेची स्वयं. तिथं बोलतो जास्त, तिथं बोलत नाही. पण योगायोगानं आले म्हणजे काय? काही शब्द आहे बघा, सुखिना क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमितृष. आता सुखिना हा शब्दाचा अर्थ काय? पटकन वाटतं सुखी माणूस नाही, सुखिना म्हणजे भाग्यवान. तू भाग्यवान आहेस. सगळ्याच्या क्षत्रियाने भाग्य मिळत नाही. धर्मीय युद्धाचं भाग्य तुला आता मिळते. कौरवांचा नाश करायची संधी तुला आली आहे. पृथ्वीवरचा हा आसुरांचा भार कमी करायचं देवाचं काम तुला करायला मिळालंय. अरे तू भाग्यवान आहेस. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गदार ममावृतम. यदृच्छया आठवण करा, या यदृच्छेमध्ये आणखीन एक गोष्ट आहे. हेच युद्ध जर दंडकारण्यात असतं तर कदाचित नसतं यदृच्छया चोपपन्नम सुखिना. कारण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र. पहिल्याच वेळा मी सांगितलंय, कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्र आहे म्हणून त्याला महत्व आहे. म्हणजे त्याला सगळ्यांना धर्मक्षेत्र म्हणायचं कारण कुरु नावाच्या पूर्वजाला इंद्रानं वरदान दिलं की कुरुक्षेत्रामध्ये जो तप करील तो स्वर्गाला जाईल, आणि कुरुक्षेत्रामध्ये जो युद्ध करील तो स्वर्गाला जाईल. हे बघ, कुरुक्षेत्राचं धर्मक्षेत्र आहे. त्याला सगळीकडे नाही, मग हेही आहे ना. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. पुन्हा क्षत्रिय म्हणून चोपपन्नम स्वर्गद्वार ममावृतम सुखिना. सगळं भाग्यान तुला मिळते. बाबा विसरू नकोस, काय करायचं ते पटकन कर. पुढच्या श्लोकात पुन्हा धर्मज्ञ शब्द आला. गीतेला जेव्हा इकडे ठामपणे सांगायचं तर ते पुनरुक्ती करत. माझं बोललोय मी, गीता संवाद आहे, गुरु शिष्य संवाद आहे.
शिष्याला पटवून द्यायचंय. पंडिताची पगडी फक्त हलवायची नाहीये, आणि पटवून द्यायचं म्हटलं की पुनरुक्ती करावी लागते. पुन्हा धर्मी शब्द तुझ्या श्लोकामध्ये बघा, आता जे तू धर्म्यम संग्राम करिष्यसी, अरे धर्मसंग्राम तू करणार नाहीस, करशील तर करणार नाहीस तर दोन मोठ्या गोष्टी होतील. एक तर तू धर्मच्युत होशील, आणि दुसरी लौकिक अर्थाने तू पापाचा धनी होशील, अपश्रेयाचा धनी होशील. कौरव सहजपणे म्हणतील एवढा मोठा वीरसेठ अर्जुन पळत सुटला. कृष्णाने मागेच्या बोट ठेवलेला आहे, मागे घेतले नाही श्लोक, पण त्या बोट ठेवल्या इथे पुन्हा तेच आहे. एक पापाचा धनी होऊ नकोस, धर्मयुक्त घालू नकोस, आणि दुसरी गोष्ट लोकांपुढे वाईट उदाहरण ठेवू. तिसऱ्या अध्यायामध्ये लोक संग्रह येणार आहे. लोकांपुढे चांगलं उदाहरण ठेव ना. अर्जुन घाबरला, तू कुणी घाबरायला मोकळा झाला की अर्जुन घाबरला. लोकांसमोर वाईट उदाहरण ठेवू नकोस आणि पापाचा धनी होऊ नकोस. धर्मीय कशा आता स्वर्गद्वार आता उघडलं म्हणतं, आणि पुढे स्वर्गद्वाराचा उल्लेख आहे. तो श्लोक आपण अनेकदा सांगतो. हातो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय म्हणजे कृतनिश्चय करून युद्धाला हो, हे माहिती आहे. पण आधीची ओळ जरा वेगळी आहे. हातो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्. जिंकलास तर महीच राज्य मिळेल, जे युधिष्ठिराला मिळालं. काही वादाचा विषय नाही. कौरव संपले, पांडव जिंकले. राज्याभिषेकाचा पर्व आहे, अश्वमेध पर्व आहे महाभारत. आधीच हातो वा प्राप्स्यसि स्वर्गं, मगाशी पुन्हा स्वर्गच म्हटलं. आणि मग प्रश्न असा येतो, मी श्लोक क्रमांक आपल्याला सांगतो, मग काहीतरी टिपून घ्या. दुसऱ्या अध्यायामध्ये 43 आणि 44, दुसऱ्या अध्यायामध्ये 43 आणि 44, आणि 9व्या अध्यायामध्ये 20 आणि 21. 9व्या अध्यायातले 20 आणि 21 आणि दुसऱ्यामध्ये 43 आणि 44 हे पूर्णपणे स्वर्गाची निंदा करणारे श्लोक आहेत. गीतेत आहे. ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये बोलायचं तर जो स्वर्ग मिळतो तो पापात्मक पुण्यानं मिळतो. ते करणंच मोठं कठीण आहे. पापात्मक पुण्य, हे पुण्य म्हणायचं, पण ते पापातून जन्मास येतं आणि हिंसा होते, विषमता होते, यज्ञ तुटतात. जास्त बोलत नाही, कारण खूप मोठा गंभीर विषय आहे. पण गीता आणि ज्ञानेश्वरी मध्ये यज्ञ मार्गाचं स्तोम नाही, त्यांनी बोलत नाही. गीता आणि ज्ञानेश्वरी मध्ये यज्ञ मार्गाचा आदर आहे, यज्ञ मार्गाची त्याग वृत्ती स्वीकारली आहे. पण यज्ञ मार्गाच्या अनुषंगाने कर्ममीमांसा, कर्मकांड आणि यज्ञाचं स्तोम गीतेला आणि ज्ञानदेवीला मंजूर नाही. म्हणून पापात्मक पुण्य असते. याचं कारण काय? गीता किती जीवन गीता आहे बघा, किती वस्तुनिष्ठ आहे बघा. तर गीता काय का ज्ञानदेव काय ठामपणे सांगतात, बाबा आम्हाला स्वर्ग मिळवण्यासाठी यज्ञ करणं यासाठी पसंत नाही की यज्ञ करणारा माणूस हा सुख लंपट आहे. त्याला इहलोकातही सुख पाहिजे आणि स्वर्गातही सुख पाहिजे. विचार करा. म्हणून यज्ञाला विरोध आहे. पूर्वशी आणि पूर्ववाद आता काय आहे? पूर्वाने यज्ञ केले, स्वर्गात गेला आणि तिथं जाऊन पूर्वशी मिळवली. ते खाली होतीच मिळालेली, पण ती रुसून गेली म्हणून स्वर्गात गेला. सुख लंपट नाही. पण जाऊ दे, सुख लंपट शब्द कोणाला खटकेल. सुखवादी नाही, आम्ही आत्मवादी आहोत, आम्ही सुखवादी नाही. आम्ही आत्मा ओळखतो, देही ओळखतो, देह आणि त्याचं सुख ते आम्हाला ठीक आहे, पण गौण वाटतं. हा तो गुण आहे. मग हातोवा प्राप्स्यसि स्वर्गं मध्ये हा स्वर्ग कुठला आहे? गीता ज्या स्वर्गाचा उल्लेख करतो तो स्वर्ग कुठला आहे? जर नीट समजून घेऊया. पुढे विभूती युगात काही ठिकाणी चंद्रलोक उल्लेख येतो, तिथलाही चंद्रलोक नेहमीचा चंद्रलोक नसतो. स्वर्ग उल्लेख येतो तेव्हाही नेहमीचा स्वर्ग नसतो. साधारणपणे स्वर्ग सुद्धा सप्त स्वर्ग आहे, पण त्या पुन्हा घोडात मी जात नाही. एवढंच आपल्याला मी सांगतो की हा जो स्वर्ग आहे, जो मिळणार आहे, हातोवा प्राप्ती स्वर्गम, हा स्वर्ग म्हणजे मोक्षाच्या आधीची पायरी आहे. त्याला मोक्षाधिकार देणारा स्वर्ग म्हणतात असं आहे. आणि हा मोक्षाधिकार देणारा स्वर्ग रणांगणामध्ये लढणाऱ्या अभिमुख
पारांमुख नाही, पाठ दाखवून नाही, अभिमुख करणाऱ्या योग्याला आणि योग्यांना भक्त मिळतो. हे सुभाषित आहे. परिव्राट योगी आणि अभिमुख योद्धा यांना जो स्वर्ग मिळतो तो हा स्वर्ग आहे. हा सुखवाद्यांचा सुखलंपटांचा नव्हे तर मोक्षाची पहिली पायरी असणारा ब्रह्माधिकार असणारा हा स्वर्ग आहे. मग गीतेच्या श्लोकाचा अर्थ विसरून आपण काही वेगळा घेणार नाही. तो वा प्राप्ती स्वर्ग, चल मेलास स्वर्ग, जेवून राहिलास राज्य, सोपी गोष्ट आहे. 2 + 2 = 4. इतकं नाही. इथला स्वर्ग वेगळा आहे. आणि आता मी सांगितलेलं आहे एवढं लक्षात घेतलं की गीता ही आत्मज्ञानाचं कौतुक करते, हा राज्याचं ना स्वर्गाचं. हे लक्षात घेतं. 9व्या अध्यायात बोलताना पुन्हा बघूया पापात्मक पूर्ण कसं म्हटलंय तो सांगून टाकतो. म्हणून तर जपयज्ञाचं कौतुक आहे. यज्ञानाम जपयज्ञोस्मि का, वारकरी संप्रदायाचा प्राण हा जपयज्ञ का, भगवंताचं नामस्मरण हेच सर्वोच्च का. मग गीता आहे, वारकरी संप्रदाय आहे, आपले 5ही संत आहेत, ज्ञानदेवांच्याकडून समर्थांच्यापर्यंत हे सगळे गीतेवर पोचलेले आहे. हे ध्यानामध्ये घेतलं की गीता यज्ञानाम जपयज्ञोस्मि का म्हणते ते आपल्या लक्षामध्ये येईल. आणि हे ध्यानात घेतल्यानंतर पहिला मुद्दा आत्म्याची अमरता आणि अखंडता, देहस्थितीची गौणता आपला विषय चाललाय. आत्म्याची अमरता आणि अखंडता बोलतानाच देहस्थितीची गौणता लक्षात आली, कारण देही आणि देहमता फरक लक्षात आला. आत्ताच वेदांनी सांगितलं पण आत्मा ओळखता येत नाही. जे जे स्वसंवेद्य आत्मरूप आहे पण आलं. आता एक महत्त्वाचा मुद्दा येणार आहे की वेदांना श्रुती माऊली म्हणून सुद्धा वेदांची मर्यादा गीता दाखवते, ज्ञानदेव दाखवतात, एकनाथ दाखवतात, तुकाराम दाखवतात. वेद श्रुती माऊली आहे, आई आहे, पण तरी वेदांना मर्यादा आहे. आता अनेक बाजूने सांगता येईल. एक अगदी नेहमीचा मुद्दा सांगून इकडे येतो. वेद हे भगवंताचे ओम ओम, भगवंताच्या मुखातून अनेक हुंकार आहे. एखाद वेळा हुंकार हा कळत न कळत, पण गीता मात्र भगवंताच्या मुखानं प्रत्यक्ष आली आहे, जे ठरवून आली आहे. जे कळत न कळत मान डोलावणं आणि हो मी येतो असं म्हणणं यात जेवढा फरक आहे तेवढा वेद आणि गीतेमध्ये आहे असं म्हणतात. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. मुद्दा इतका असा की वेदांची मर्यादा सुद्धा गीतेने दाखवली, ज्ञानदेवाने दाखवली. पूर्वी सगळं बोलू काय वेदांची मर्यादा आहे तर स्पष्टपणे इथं उदाहरण म्हणतंय. कारण ज्ञानवंत ज्ञान संपन्न वैदिक ज्ञान संपन्न वेदज्ञ विजानतः असा ते शब्द आहे. हा विहिरीसारखा आहे आणि बाकी सगळं अध्यात्म ज्ञान हे प्रलयाच्या पाण्यासारखं आहे. माणसांना प्रलयाच्या पाण्याने जगता येत नाही, त्यांना विहिरीचंच पाणी लागतं. नदीला सुद्धा घाट बांधावे लागतात तर माणसं नदीमध्ये स्नानास उतरू शकतात. तसं वेद आहेतच श्रेष्ठ, पण जलप्रलय झाल्यानंतर विहिरीला किंमत नाही तसं आहे. ते थोड्या वेळाने वेगळा मुद्दा आधी आहे, तो घेऊन मग त्या विहिरीचा उदाहरण करतो. तो मुद्दा असा की बाबा आता तुला कोणी आत्मा सांगितला, आत्मन सांगितलं, तुला मी आत्मस्थ व्हायला सांगणार आहे, योगस्थ व्हायला सांगणार आहे, सत्वस्थ व्हायला सांगणार आहे. आणि माझं बोललो त्यात आठवण करा, सत्वस्थ म्हणताना सत्वची फोड करायची आहे. सत्व अधिक सत अधिक त्व फोड करायची आहे. आणि 3 गुण ज्या ठिकाणी आहेत सत्व रज आणि तम त्या ठिकाणी फोड करायची नाही. जिथं फोड करत नाही त्याला ब्रह्मदेव म्हणा, आणि जिथं फोड करतोय त्याला ब्रह्मतत्व म्हणा. हे फरक लक्षात राहील. ब्रह्मदेव वंदनीय आहे, सत्वगुण वंदनीय आहे, पण ब्रह्मतत्व ब्रह्मदेवापेक्षाही वेगळं आहे. आणि ते जे सत्व म्हणजे आत्मा आहे तो त्रिगुणातल्या सत्वासारखा नाही. याचं कारण सत्व गुणात सुद्धा अहंकार येतो आणि तो अहंकार आला की संपला. परमार्थातली पहिली पायरी म्हणजे अहंकार आहे, की ओलांडायची नसेल तर अध्यात्मात जाऊच नाही. अहंकार चालणारच नाही. आणि हे मी नाही सांगत, गीते स्पष्टपणे म्हटले बघा, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. ग.वी. केतकर या मोठ्या अभ्यासकानं या श्लोकाला गीतेची किल्ली असं म्हटले.
जे कवी केतकर आपल्या गीता खंडाचे अनेक वर्ष कार्यवाह होते विजयशास्त्रींच्या बरोबर संस्थापक कार्यवाह, केसरीचे संपादक, लोकमान्यांचे नातू, प्रखर हिंदुत्वनिष्ठ पत्रकार महर्षी, ते जे कवी केतकर त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हणतायत की ही किती आहे. का बरं केली तर खरं सांगू त्यात सगळी विशेषणे येऊन गेली. गीतेला काय सांगायचे ते सगळं त्यात येऊन गेले. बघा अगोदर वेदांची मर्यादा, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. हे अर्जुन भव तू हो निस्त्रैगुण्य, त्रिगुणांच्या पलीकडे. का बरं वेद जे असतात ना ते नाही म्हटलं ते त्रिगुणात अडकून पडतात. आणि खरं सत्व रज आणि तम हे वेदात आहेतच आहे. त्याचं कारण सांगतो आठवतंय का बघा, ते प्रकृतीचे गुण आहेत आणि प्रकृती आली ते 3 गुण येणारच. 21 तत्व आठवा मी सांगितलेली. अमान्य कसं करता येईल, वास्तव आहे स्वीकारावंच लागेल. पण वास्तव स्वीकारलं वास्तवाच्या पलीकडे जाऊ नको असं काही बंधन नाहीये. निस्त्रैगुण्यो भव अर्जुन, तू माणूस आहेस, तू भक्त आहेस, तू हो ना वेदांच्या पलीकडचा. आणि वेदांच्या पलीकडचा हो म्हणजे काय, सरळ 5 गोष्टी सांगितल्या. गीतेत आणखी काही उरतच नाही. काय काय बघा, एक तू कोण हो निस्त्रैगुण्य, जे त्रिगुणाच्या पलीकडे जा. आणखी काय कर निर्द्वंद्व, द्वंद्वाच्या पलीकडे जा. खरंच विचार करा आपले सगळी सुख दुःख, ऊन आणि पाऊस या सगळ्या गोष्टी द्वंद्वात्मकच नाहीयेत का. सगळ्या गोष्टी द्वंद्वात्मक सापेक्षच नाहीये का. सगळं द्वंद्वाच्या पलीकडे जायचं म्हटलं तर अत्यंत आनंद आहे. निर्द्वंद्व हो 2. तिसरं काय म्हटलं नित्य सत्वस्थ. आता सत्व गुण हा त्रैगुणातला घेऊन चालेल का बघा, तुम्हीच विचार करा. का आम्ही जीवन गीता म्हणतो. वर म्हणताय त्रैगुण्य विषयो वेदा, आता काय म्हणतात नित्य सत्वस्थ. एकदा सत्व जर होऊ नको म्हणायचं तर पुन्हा सत्व हो म्हणजे काय, त्याचा अर्थ पहिला सत्व मगाशी बोललो ते नीट लक्षात घ्या की त्याचा उपयोग गीता जीवन गीता समजताना खूप होतो. निर्द्वंद्व हो, नित्य सत्वस्थ हो. आणखी काय निर्योगक्षेम आत्मवान. हा छान आहे. योगक्षेमाच्या पलीकडे जा. आता पुढे येणार आहे योगक्षेम वाहन नियम, त्याचं सांगतो जास्त पण आता सांगतो. योग म्हणजे मिळवणे आणि क्षेम म्हणजे राखणे. अरे फार वेगळं आहे पण ते त्यावेळी बोलतो. सोपं. योग म्हणजे मिळवणे, क्षेम म्हणजे राखणे. आपण म्हणतो ना क्षेमकुशल, तर क्षेम म्हणजे राखणे. तेही तुला नको, त्यांना संसारात गुंतून पडलास ना, यात्रेकरू आहेस आणि धरून सांगणे 3 दिवस राहतो म्हणतोयस. निर्योगक्षेम हो. आणि सगळ्यात महत्वाचं आत्मवान. पटते का बघा, स्वर्गात मागणारा माणूस सुखवादी असतो, आत्मवादी नसतो. निस्त्रैगुण्यो भव अर्जुन, निस्त्रैगुण्य निर्द्वंद्व नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आणि आत्मवान. 5 गोष्टी तुला जर गीतेच्या कळल्या, केतकर म्हणतात तसं गीतेची किल्लीच कळली. किती श्लोक महत्वाचा आहे आपल्या लक्षात येईल. आणि मग मगाचं उदाहरण, अरे विहिरीचं कौतुक आहे, विहीर आहे म्हणून तर माणसाला पाणी मिळतं. पण विचार करा ना, सगळी आपली नगरं नदीच्या काठीच का बसली. सिंधू संस्कृती काय आहे, गंगा आणि वाराणसीचं नातं काय आहे. कृष्णा कावेरी आहे म्हणून दक्षिण भारत आहे. पाणी पाहिजेच ना, नदी पाहिजेच, तलाव पाहिजेच, विहीर पाहिजेच, तर माणसं जगणार कशी. अरे पण सगळीकडे प्रलय झाला की विहिरीला मर्यादा आहे. तर या भगवंतच मिळाला. जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा जो झाला त्याला विजानता. त्या ज्ञानी व्यक्तीच्या दृष्टीनं वेद महत्वाचे नाहीत. निस्त्रैगुण्यो भव अर्जुन हे खरं आहे. श्लोकच महत्वाचा आहे बघा. गीता अतिशय सोप्या भाषेत बोलते, सोपी उदाहरण देते, ती प्रसन्न आहे कासारी. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता. तुला ब्राह्मण शब्दाचा अर्थ ब्रह्मज्ञ. ब्राह्मण जाती जन्मलेला नव्हे, ब्रह्मज्ञ आहे, विजानता आहे. तो किती मोठा आहे, प्रलया इतका व्यापक आहे. मग वेद जाणणारा जो कोणी असेल तर वेद जाणण्याला शब्द उदपान आणि विहीर आहे. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता. त्याच्यात असं आहे बघा, चोहीकडे सर्व जलमय झाले असतात, विहिरीचे जेवढे महत्व कंसात काहीच नाही, तेवढेच ज्ञान विज्ञान संपन्नाला ब्राह्मणस्य विजानता सर्व नीट ऐका कर्मकांडात्मक वेदाचे आहे. जे वेदाची मर्यादा कोणती नकोय, कर्मकांडात्मक. उपनिषद नकोय का,
आत्मतत्व नको का तर ते वेदांत आहे, श्रुती माऊली आहे. किती जाणीवपूर्वक दोष दाखवून पुन्हा गुणाचं कौतुक केलं, अपमान केलेला नाहीये. हे पटत नाही आम्हाला. आम्हाला पुढे जायचंय, आम्हाला प्रगती करायची आहे, जरा मदत करा. हीच भूमिका किती नम्र गीतेची ज्ञानदेवांची आहे. शब्द आहे कर्म कांडात्मक वेदाला विरोध. अत्यंत महत्वाचा श्लोक येतो आपला तिसरा जी सूत्र आहे, स्वधर्माची स्वकर्माची अबाध्यता, जो लोकमान्य टिळकांचा सगळ्यात आवडता श्लोक आहे. गीता धर्ममंडळाचा प्राण आहे आणि तुमचा माझाही अत्यंत आवडता श्लोक असायला पाहिजे. तो येतो त्याच्यावर मी थोडं जास्त बोलणार आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर माते संगोस्त्व कर्मणी. एकदा त्या श्लोकाकडे नजर टाका. मा हा शब्द प्रयोग नकारार्थी आहे आणि किती वेळा आलाय? 3 वेळा आलाय. का आलाय ते थोड्या वेळाने मी सांगणार आहे. फार महत्वाचं आहे ते मा का आलंय. न सोपं होतं. मा का आलंय थोड्या वेळाने सांगतो. आणि मी लक्षात घेण्यासारखं मुद्दा आहे, पण त्याच्या आधी लोकमान्याने जे पाहिजे, जे गीता धर्मशास्त्र सांगतो. हा श्लोक काय सांगतोय? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर माते संगोष्ठो कर्मणी. ची विभागणी करी असं आहे बघा. ते कर्मणी एव अधिकार. तुझा अधिकार कशावर आहे? कर्मावर. ते कर्मणी एव अधिकार फलेषु कदाचन मा. मा म्हणजे नाही, फळावर नाही. त्वं तो पाडूया. त्वं कर्मफल हेतू मा भू. कर्माच्या फळाचा हेतू ठेवणारा होऊ नको, जे फळाची अपेक्षा करू नको. आणि ते अकर्मणी संगा मा असतो आणि कामच करणार नाही असली आसक्ती ठेवू नको. संग शब्द आहे, मला विशेष वाटतं गीतेचं. संग म्हणजे आसक्ती. नुसतं आळशी होऊ नको, काम न करणे व्यक्तीच फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे असं म्हणू नकोस. हे माणसं तसं म्हणतात, हे करतच मी हेच मोठं काम करतो, तर ती आसक्ती आहे म्हणून संग शब्द आहे. तर तो शब्द आला नसता तर ते अकर्मणी, कामच करायचं नाही, ते अकर्मणी संगा मा असतो असं म्हटलं. या माकडे मी थोड्या वेळाने आपल्याला मिळणार, पण त्याच्या आधी काही गोष्टी जरा महत्वाच्या समजून. आता हा श्लोक काय सांगतो बरं पाहिजे आपल्याला? हा श्लोक सांगतोय की बाबा कर्म केल्यानंतर फळ मिळणार. त्या मुळामुळे हिंदू तत्वज्ञानामध्ये कर्म विपाक सिद्धांत आहे. चांगलं केलंस चांगलं मिळणार, वाईट केलास वाईट मिळणार, हा आहेच. तू हिंदू असशील तर आत्मा अमर आहे, पुनर्जन्म आहे आणि कर्म विपाक आहे, ते मानवल आहे. हिंदू असशील तर ते अगदी स्पष्ट आहे, काही वादाचा विषयच नाही. हे कर्म केलं की फळ मिळणारा मुद्दा आहेच ना. पण गीता म्हणते बाबा कर्म मिळाल्यानंतर जे फळ मिळतं ते फळ बंधनकारक होतं ना, म्हणून पुनर्जन्म येतो. जे कर्म हे आत्मविकासक आहे, आत्म्याचा विकास करणार आहे, तर आत्मबंधक आहे, म्हणजे आत्म्याला पुनर्जन्मामध्ये घालणार आहे. हे काय ठरवणार ते पुन्हा जास्त बोलतो, पण शब्द बघा, आत्मविकासक म्हणजे आत्म्याला मोक्ष देणार, आणि आत्मबंधक म्हणजे पुनर्जन्म, पुनर्जन्म, पुनर्विमरण, ते पुन्हा पुन्हा राहड गाडलं. हे जर तोडायचं असेल तर कर्म सोडणं हा मार्ग नाही आहे. कर्म करून त्याचं फळ सोडणं हा मार्ग. म्हणून लोकमान्य सिद्धांत मोठा निष्काम कर्म. कर्म तिसऱ्या अध्यायात बघूया, कर्म टाळताच येत की तू जन्मास आला असलास. प्रत्येक जन्मलेल्या माणसाला कर्म हे बंधनकारक आहे मरेपर्यंत. आणि कर्म जर टाळताच येत नाही आणि कर्म विपाक करायचा सोपा मार्ग काय? कर्म कर आणि फळ टाक. समजून घेऊ. फळ जर टाकलं आपण तर काय गोष्ट घडते बघा. तर त्या फळ टाकताना सुद्धा फळ टाकलं मी असं सुद्धा म्हणायचं नाही, त्याचा पुन्हा अहंकार शिकवतो. तो चित्तू नये विनोबा गोड सांगतात, आपण फळापासून आपल्याला तोडायचं, कृष्णार्पण म्हणायचं आणि भगवंताशी जोडून घ्यायचं. तोडायचं तिथं जोडायचं. हे फळापासून तुटलेले आपण भगवंताला जोडले जाऊ तर भक्तीने आपण निष्काम कर्मयोग करू, तर माझा शब्द आसक्ती रहित कर्मयोग करू. आणखी काय गोष्ट घडते? कर्मयोग खरंच आपण सगळे गीता धर्माचे कार्यकर्ते आहोत, तर विचार करा. जाणवतं ते सांगतो 10-12 आपल्या ऍक्टिव्हिटीज आहे. म्हणजे ऍक्टिव्हिटी इतकी माणसं आपण मनापासून काम करतात, तिथे येतात, वावरतात, मला चकित व्हायला होतं.
कोण कोणाला बोलवत नाही, कोण कोणाला ओळखत सुद्धा नाही, तसं नाही. पण तरी गीतेच्या प्रेमानं माणसं येतात, वेळ खर्च करून येतात आणि काम करतात. पुण्य काही घेतात म्हणजे का करतो आपण सगळं निष्काम करतो. कुठंतरी मनामध्ये धरलंय की कर्म करून सोडून घेऊ ना, काय त्या काळाचं लागून गेलं मोठंसं वेळ नाही पुन्हा वेळ. त्यासाठी मी 4 गोष्टी सांगतो. एका फलत्यागाचा मुद्दा आला ना तर ऐकण्यासारखं आहे. एका फलत्यागाचा मुद्दा आला की आपल्याला सात्विक आनंद मिळतो. बघा मिळतो पैशाने नाही तो मिळत आणि माणसाला किती पैसे देऊन फरक पडत नाही, पण सात्विक आनंद फलत्यागात आहे. दुसरं, फलत्यागाच्या वृत्तीने काम करा. ते काम करण्यामध्ये तन्मयता येईल, उडत होत नाही, बघू जमलं तर टिक मार असं नाही, तन्मयता येईल. तिसरी गोष्ट कोणती साधते तर ज्याला समाधी समाधी सम्यक म्हणतात योग मार्गात, तिची कुठेतरी चाहूल लागते, झुळूक. समाधी सोपी नाहीये, पण समाधी सुखाची झुळूक लागावी एवढं फलत्यागाचं सामर्थ्य आहे. आणि चौथी महत्वाची गोष्ट, फलत्यागीला कळला की आपण जे काम करतो तर निर्हेतुक करतो. म्हणजे कोणी तुम्हाला काही हेतू चित्तवू शकत नाही, ते का करतोय हे पद पाहिजे म्हणून असं म्हणू शकत नाही. कारण इथं फलत्याग करणं मला नकोच आहे ना. निर्हेतुक समाधी, त्याच्या आधी म्हटल्याप्रमाणे तन्मयता आणि त्याच्या आधी म्हटल्याप्रमाणे सात्विकता, केवढ्या मोठ्या गोष्टी आहेत. आणि मग पुन्हा ज्ञानदेवाने शरण घेऊन आपल्याला म्हणा असं वाटतं. दोन्ही ज्ञानदेवांचं उत्तम गोष्टी सांगतो पटतील आपल्याला. पहिला ज्ञानदेव म्हणाले बाबा कर्म कर आणि कर्माच्या फळाची अपेक्षा करू नकोस. कसं माहितीये, झाडाला एकदा फळ आली की फळाला फळ कशी काही येणार. तसं तुला एका सात्विक आनंदाचं फळ मिळालं की आणखी मला फळ मिळालं पाहिजे, कसं काय म्हणजे किती मार्मिक प्रश्न. फळाला फळ लागतं का? कळीतून फुल होतं, फुलातून फळ होतं, फळातून फळ कसं होईल. मला सात्विक आनंदाचं फळ मिळालं ना तर आणखी फळ कसलं. आणि त्याही पेक्षा ज्ञानदेव ते ज्ञानदेव, माऊली ती माऊलीच. मी जर शब्द तयार केलाय पण त्यांचं वाक्य सांगतो. ज्ञानदेव म्हणाले, अरे नीट ऐका, वडील ज्याप्रमाणे कन्येला आपल्या मुलीला परक्याचं धन मानतात तसा व्यवहार कर्मासोबत केला पाहिजे. ज्ञानदेवांच्या शब्दात मी माझ्या भाषेत सांगतो. वडील ज्याप्रमाणे कन्येला परक्याचं धन मानतात तसा व्यवहार कर्मासोबत केला पाहिजे. आता माझ्या भाषेत बघा, निष्काम कर्मयोग बरोबर कन्या प्रेम भाव किंवा कन्या स्नेह भाव. आपण सगळी संसारी माणसावर विचार करून बघा, मुलीसाठी आपण संसारी माणसं किती करतो, काय करत नाही, काळजाचं खड काढून देतो आणि उलटी काही अपेक्षा करतो का. मला गंमत वाटते कधी कधी भारतीय संस्कृती, मुलाकडनं सगळी अपेक्षा आहे, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. वादविवाद काय करत नाहीये का, शेराई मारत नाहीये, फक्त आपल्या समोर ठेवतोय. पण मुली पण अपेक्षाच नाही. उलट मुलगी चुकून राहिली आणि वडील असं होतं कधी कधी असं. मी त्यालाही काही म्हणत नाही, मला म्हणायचंय सामान्य संसारी माणूस जर कन्या प्रेम भावानं वागतो, शब्द बघा, कन्या प्रेम भावानं वागतो तर जरा पुढे पाऊल टाकून निष्काम कर्मयोग कठीण कसा. ज्ञानेश्वर तेच म्हणालेत ना, कर्मासोबत व्यवहार कसा करावा. पिता ज्याप्रमाणे मुलीला परक्याचं धन मानतो, त्याचे भाषण घेऊन टाकलं पाहिजे का, त्याचं वाढवून दिलं पाहिजे, कमी नाही करायचं. आपण कसा व्यवहार करतो बघा नाही, जास्त काय करू, मला एक मुलगी आहे, हे सगळे लक्षामध्ये घेतल्यानंतर आपण काय व्यवहार करत असतो. ह्या सगळ्या व्यवहारामध्ये आपण जसे वागतो ना निष्काम कर्मयोग, ते लक्षात घ्या. सगळं माझा ज्ञानदेवाच्या शब्दाला धरून. आणि शेवटचा त्याचा मुद्दा मग नाही सोडून दिलं. आता फलत्यागाचा मुद्दा सांगताना विनोबांनी 2 छान उदाहरण दिले, मग माकडे येणार. फलत्याग, हा फलत्याग कुणासारखा करावा तर विनोबांनी उदाहरण सांगलं. एखादा कन्या भाव झाला, ज्ञानेश्वरीचा विसरा, तर विनोबांनी उदाहरण दिलं, एक कर बाबा हा तू तुकारामांसारखा, ते दुसरं तू कर पुंडलिकासारखं. आता त्याचा मुद्दा असा की कर्म करत असताना चुकायचंच नाही, फळाच्या अपेक्षेनेही चुकायचं नाही, फळ मिळाल्यानंतर कर्म करायचं थांबायचं नाही, तर फलत्याग ना. फलत्यागाचा अर्थ काय, कर्म सोडायचं नाही कधी आणि फळात अडकून पडायचं नाही. तुम्ही गाणं बघा, विभाव म्हणाले, संत श्रेष्ठ तुकारामांना शिवछत्रपतींनी त्यांच्या कार्याचा आदर म्हणून एवढा मोठा नजराणा पाठवला.
म्हटलं तर आपल्या भाषेत फलप्राप्ती, पण तुकारामांची फलप्राप्ती परत पाठवली. अवधीचे सुंदर आहे, पण त्यातला अवध्यात नसलेला आशय सांगतो. तुकोबा म्हणाले, आम्ही लक्ष्मीपतीचे सेवक आहोत, लक्ष्मीचे नव्हे. विचार अवध्याचं ते मर्म आहे, मोठे अभंग आहे. आम्ही लक्ष्मीपतीचे सेवक आहोत, लक्ष्मीचे नव्हे. आणि दुसरं उदाहरण कुंडलिकाचा. खरंच मागील बोललो की विठ्ठलाचा अवतार कसा झाला कुंडलिकासाठी, बाकीची काही गोष्टी बोलतो. कुंडलिकाला भेटायला विठ्ठल आला ही फलप्राप्ती आहे. आता तो रुक्मिणीची समजूत काढायला आला, द्वारकेहून आला, गोष्टी आपण बऱ्याच रचल्यात नंतर. पण तो कुंडलिकाचा देव. कुंडलिकाने जेव्हा पहिला तुळशी हार विठ्ठलाच्या गळ्यात घातला तेव्हा वाक्य संप्रदाय जन्म. तो कुंडलिकाचा देव आहे. आणि हा कुंडलिकाचा देव असल्यामुळं कुंडलिकाला भेटायला विठ्ठलाला एक फलप्राप्ती मानली. तर विठ्ठलाची कुठे तो भक्ती करत होता. कुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता. आणि आई वडिलांची सेवा करण्याचं कर्तव्य कर्म केल्याबद्दल जे फळ मिळालं ते फळ त्याने टाकलं. म्हणजे विठ्ठलाला थांब असं म्हटलं आणि कर्तव्य कर्म सोडलंच नाही. आई वडिलांची सेवा ह्या माझं कर्तव्य कर्म पूर्ण होईपर्यंत फळ ना त्याला उंबरठ्यावर थांब. आणि मग तुकाराम म्हणताय कुंडलिकाबद्दल शब्द बघा, कार्यप्रेमी मातलासी. अरे कुंडलिका केवढा मोठा भक्त, तू भक्तांचा भक्त. कार्यप्रेमी मातलासी, उभे केले विठ्ठलासी. ऐसा कैसा तू भीट, मागे फिरकावली वीट. आपल्याकडे माणूस आता या बसामध्ये कोचावर बसतो ना, दूध कोण टाकूच जोड बसते म्हणून. मागे फिरकावली वीट, ऐसा कैसा तुने भीट. प्रेमी मातलासी, का उभे केले विठ्ठलासी. 28 युग आपला उभाच राहिला, कोणतरी बस म्हणत नाही, विठ्ठल बसत नाही. उभे केले विठ्ठलासी. जे खरं त्यागाची केवढी ताकद पाहिजे ते ध्यानामध्ये या. आता तो मासा म्हणतो. तो मासा म्हणता यासाठी आहे की गीतेमध्ये न येऊ शकत असतं. मा फलेषु, तिथं न फलेषु हे सहजपणे झालं असतं. पण पाणिनीचं व्याकरण आहे. आणि पाणिनीच्या व्याकरणानुसार न जर असेल, न वापरलं तर त्याच्या पुढे अस्ति किंवा नास्ति ही क्रियापद येतं. आणि ना वापरलं तर अस्तु ही क्रिया. आता अस्ति आणि अस्तु यात फरक काय? अस्ति म्हणजे आहे आणि अस्तु म्हणजे असो. फरक बघा. अस्ति म्हणजे आहे आणि अस्तु म्हणजे असो. म्हणजे तू जर कर्म केलं तर तुला फळ नसो म्हटलंय, नाही म्हटलेलं नाही. शब्द बघा ना, ते कर्मणी एव अधिकार. तुझा कामावर अधिकार आहे. फलेषु कदाचन मा, फळावर तुझा अधिकार नाही, मा म्हटलंय. त्वं कर्म फल हेतू मा भू. अरे कर्म करायचे ते फळाचा हेतू चिकटतोस का त्रिगुणामुळं. पुन्हा सांगतो, अर्जुनाची प्रकृती क्षत्रियाची त्रिगुणांनी बनली होती. ती चिकटताच, पण मा तेही नको. त्रिगुण आणखी पुन्हा म्हणते, ते अकर्मणी संगहा मा अस्तु. अस्तु आले स्पष्ट, मागे अस्तु समजायचं. माच्या पुढे अस्तु येतं म्हणजे नसो येतं. साध्या भाषेमध्ये कर्म करणाऱ्याला फळ मिळण्याचा हक्क आहे, पण फळ सोडण्यामध्ये समत्व योग म्हणजे कोणता धर्म आहे हा समजणं फार महत्वाचं आहे. कर्म करणाऱ्याला फळ मिळण्याचा अधिकार आहेच म्हटलंय. नास्ते म्हटलेलं नाही, न असते म्हटलेलं नाही. मा अस्तु म्हटले, मा नको असो असो. मला वाटतं जास्त नको बोला, तुमच्या व्याकरण फार महत्वाचं आहे. नसो म्हटलंय. आणि खरंच विचार करा, तुमचं माझं कुणी शोषण केलं तर राग येतो, पण दान केलं तर राग येतो का? मी दिलंय आणि मला गुलाम समजून माझं काढून घेत आहे म्हणायचं, हे ते आहे. अस्ति नास्ते नाही, अस्तु न असतो. हे लक्षात घेतलं की माझं महत्व बरोबर आपल्या लक्षामध्ये येईल. हे ध्यानामध्ये घेतलं की जास्त वेळ मुद्दाम खर्च केला, कारण गीता म्हणण्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वाची गोष्ट कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आणखी एक छोटा मुद्दा सांगतो. भगवद्गीतेवर अनेक अभ्यासकांनी अनेकदा लिहिले. त्यामुळे ज्यांनी हिंदू धर्माचं सगळं तत्वज्ञान जगात पोहोचवलं आणि जगात ज्यांनी हिंदू धर्माचे भाष्यकार ओळखतात ते आपले राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन.
डॉक्टर राधाकृष्णन फार मोठे विद्वान, हिंदू धर्मावर त्याचे प्रचंड ग्रंथ आहेत. हिंदू धर्माचं सगळे प्रतिज्ञान जगात राधाकृष्णनांच्या ग्रंथातून ओळखतात. अन्य लोकांचे आहेत, पण मला जे माहिती आहे ते सांगतो. त्या राधाकृष्णनांचं वाक्य आहे, इतरांचं पण ते वाक्य, इंग्रजी वाक्य नुसतं ऐका जरा महत्वाचं आहे म्हणून. गीता प्रीचेस, जे गीता शिकवते, गीता प्रीचेस नॉट, जे नाही, आणि शब्द आहे रिनन्सिएशन, त्याचा अर्थ त्याग बुद्धी. गीता प्रीचेस नॉट रिनन्सिएशन ऑफ कर्म बट इन कर्म. जे गीता कर्माची त्याग बुद्धी शिकवत नाही, कर्मात त्याग बुद्धी शिकवते. हा तर नेमका फरक जगाला कळतो. कर्माचा त्याग सांगत नाही, कर्मात त्याग सांगत. आणि कर्मात त्याग म्हणजे काय? आता म्हटलं कर्माच्या फळाचा त्याग, त्याचा कर्मविभाग सिद्धांताचे प्रश्न असतात. ब्रह्म राक्षसासारखा आहे, तुम्हाला सोडणारच नाही, आणि कर्म तर करायला पाहिजे. त्याग बुद्धी कुठे पाहिजे? कर्मामध्ये पाहिजे. मी जे कर्म करतो ते ओम च्या उलट डिसओन, ते माझं नाहीये, कृष्णार्पणमस्तु. ही भूमिका आहे. इंग्रजी वाक्य महत्वाचं, त्याचा आपण आधार घेतो. आता हे शब्द महत्वाचा बघा. आता आपण सत्वस्थ म्हटलं, मगाशी होतं ना निर्योगक्षेम आत्मवान, त्याच्या आधी नित्य सत्वस्थ म्हटलं. गीता किती पुनरुक्ती करते बघा. सत्वस्थ सारखाच शब्द परत येतो, योगस्थ. सारखा शब्द ये सत्वस्थ होणं म्हणजे योगस्थ हो. पण तुझा श्लोक कसा बघा, योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धो समो भूत्वा समत्वम योगो उच्यते. आता चौथी ओळ म्हणजे व्याख्याच आहे. समत्वम योग उच्यते. थोड्या वेळात जाऊया. तर त्याच्या आधी योगस्थ कुरु कर्माणि, कर्माणि कुरु. आता समजा कर्मण्येवाधिकार असते, पण कसं होऊन? योगस्थ, सत्वस्थ, आत्मस्थ आणि कामकर. ती काम करताना काय कर बघा, संगम त्यक्त्वा धनंजय, आसक्ती तेवढी टाक. हे मागं आकडा सांगतो 2:38 मध्ये आलेला आहे. दुसरा अध्याय 38वा श्लोक. लाभा लाभो जया जयो सुख दुःखे समे कृत्वा, हे संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धो समो भूत्वा. सिद्धी आणि असिद्धी, यश आणि अपयश समो भूत्वा, सारखंच मानून समत्वम योगो उच्यते. जे समत्व बुद्धी वरच्या सगळ्याबद्दल सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय, द्वंद्व हे जर ठेवशील आणि त्याला योग म्हणतात. समत्वम योगो उच्यते. आता लक्षात घ्या, पहिल्या अध्यायामध्ये आपण काय म्हटलं? श्रीमद भगवद्गीतासु योगशास्त्रे, कर्मयोग शास्त्री. योग शब्दाचा अर्थ तो. समत्व योग विनोबा, कर्मयोग लोकमान्य. योगस्थ म्हणजे ते. योगस्थ कुरु कर्माणि समत्वम योग उच्यते. व्याख्या काय झाली? जिथं समत्व आहे, जिथं समता बुद्धी आहे, जिथं निष्कामता आहे, जिथं आसक्ती रहितता आहे, असं जे सम आहे त्या समाला योग म्हणतात. समत्वम योग उच्यते. अतिशय महत्वाचा पुढचा श्लोक आहे. त्याचा आपण गैरसमजा अर्थ बघूया आणि एकदम स्थित प्रज्ञाच्या दाराच्या उभे राहूया. हे सगळं जे सांगितलं की थिअरी झाली, आता प्रॅक्टिकल सांगितलं पाहिजे, आणि ते स्थित प्रज्ञाच्या रूपाने येणार आहे. 19 पहिला प्रश्न आणि 18 श्लोक बघू दिला. पण त्याच्या आधी ज्याचे थोडं गैरसमज आपला होतो आपण काढून टाकूया. बघा थोडं महत्वाचं 2 श्लोक आहे. दूरेण हवरं कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धौ शरण मन्विच्छ कृपणा फल हेतवा. तिथं नुसतं उल्लेख करून ठेवतो, मी वेळ वाचवतो. 3ऱ्या अध्यायाच्या वेळेला सुरुवातीला मी याच्यावर जास्त बोलतो. इथं कर्माची भाषा सगळी योगस्थ कुरु कर्माणी चालली, कर्मण्येवाधिकार रस्ते चालली. आणि मग असं कर्म म्हणजे कर्मयोगातलं कर्म हे बुद्धी योगापेक्षा कमी आहे असं भगवंत म्हणत नाहीये. तर दूरेण हवरं कर्म म्हणताना त्यांना सकाम कर्म म्हणायचे. सकाम कर्म, तर पुढे कृपणा फल हेतवा म्हटलंय. एकदा जर त्याग बुद्धी असेल तर कृपणा कसं होईल? पुढे आपण बघणार आहे, ज्ञानी भक्त बघणार आहे, जिज्ञासू अर्थ बघणार आहे. तर उदारा एवढी म्हटले, उदाराच्या उलट कृपण. तिथे कृपण म्हटले, कृपणाचं कर्म म्हटले.
आणि कृपणाचं कर्म बघा, कृपणाचं कर्म हे समत्व बुद्धीपेक्षा कमी आहेत की नाही? कर्मण्य अधिकार असते म्हणजे कर्म नव्हे. अर्जुनाचा गैरसमज झाला. तिसऱ्या अध्यायाचा पहिला श्लोक आला, एका संन्यास चांगला म्हणतोस, एका कर्म चांगलं म्हणतोस, काही नक्की मला सांग. तुम्ही जास्त बोलतो म्हणजे वेळ वाचेल. पण मला जो गैरसमजाचा मुद्दा म्हणायचा तो मला श्लोक अत्यंत महत्वाचा. बुद्धियुक्तो जहातीव उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशल्यम. आता हा श्लोक नेहमीप्रमाणे मागच्या श्लोकांच्या आधाराने पुढच्या श्लोकाच्या आधाराने घेतला पाहिजे. मागचा आधार घ्यायचा आहे तर योगस्थ गुरु कर्माने घेतलं पाहिजे. समत्व बुद्धी घेतली पाहिजे. समत्व योग उच्चते घेतलं पाहिजे. आणि हे जर घेतलं तर मग आपल्या लक्षात येईल योग कर्मसु कौशलम याचा अर्थ काय. आपण सामान्यपणे योग कर्मसु कौशलम याचा अर्थ योग म्हणजे कर्मसु म्हणजे कामातील कौशल्य असं घेतो. कुशलता. गीता सांगतेय की योग कशाला म्हणतात? कामात कुशलता असली की त्याला योग म्हणतात. ते वाच्यार्थानं शब्दशाहून घ्यायचं असेल आणि एखाद्या व्यावसायिक कंपनीला ते बोधवाक्य म्हणून स्वीकारायचं असेल तर आमचा विरोध नाही. खरंय. योग कर्मसु कौशलम. कौशल्य कशात? कामात त्याला योग म्हणतात. आपण म्हणतो ना की जरा व्यवसायीकरण जास्त झाले पण बरं झाले, अनेक प्रश्न सुटतात, माणसं वेळेवर तरी येतात, वेळेवर काम करतात, हे ठीक आहे, कर्मसु कौशलम. पण गीतेचा अर्थ हा नाही. कारण त्याचा कौशलम शब्दामध्ये कुशल शब्द आहे आणि कुशल म्हणजे कुशलता या अर्थी गीता तत्वज्ञान सांगते. तिथं कुशल शब्दाचा अर्थ कुशल मंगल आहे. हिंदीमध्ये पत्रात नेहमी लिहितात कुशल मंगल आहे, मराठीत नाही लिहित. पण कुशल मंगल ही कुशलता म्हणजे बघा, ज्याच्या कर्मसु म्हणजे कर्मामध्ये कुशलता म्हणजे मंगलता आहे त्याला योग म्हणतात. म्हणून योगस्थ कर्माणि संगत्वात् अन्वय. लक्षात ठेवा. तर गीता जीवन गीता म्हणजे सुस्पष्ट आहे की कौशल्य शब्दाचा अर्थ व्यावहारिक कौशल्य नसून कुशल मंगल, त्याग बुद्धी, समत्व बुद्धी, आसक्ती रहितता, निष्कामता ही सगळी आहे. आणि ही सगळी असल्यामुळं आता सांगितल्याप्रमाणे योग कर्मसु कौशलम आणि समत्वम योग उच्यते. हे सगळं ऐकून अर्जुनाने प्रश्न विचारला. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीत्तिं प्रभासेत किमासीत व्रजेत किम. त्या श्लोकाकडे जायचं, त्या सगळ्याकडे जायचं. पण जायच्या पूर्वी काही गोष्टी लक्षात घेऊन तिकडे जाऊया. का एका सुरुवात केली ओळीनं ते श्लोक आपण घेणार आहे. एक 3-4 श्लोक फक्त मी तिथे गाळणार आहे गरजेनुसार. बाकी सगळ्या श्लोकांच्यावर बोलणार आहे म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे. पण तिकडे जायच्या पूर्वी 2-3 गोष्टी लक्षात घेऊन जातो. पहिली गोष्ट अशी की स्थितप्रज्ञ म्हणतात. आम्हाला नेहमीच्या जगामध्ये स्थितप्रज्ञ म्हणजे काय कळत नाही. काय स्थितप्रज्ञ म्हणजे? अभ्यासातून असं लक्षात येतं की स्थितप्रज्ञेला आपण स्थिर प्रज्ञ शब्द जर वापरला तर 90% काम. बघा विचार, स्थितप्रज्ञ म्हणजे काय? स्थिर प्रज्ञ जसं आपल्या घरामध्ये चालतं. एखाद्या विषयावर 5-6 माणसं घरातली जमली की भांडण सुरू. हा एक बाजू मांडतो, तो एक बाजू मांडतो, तो एक बाजू मांडतो. म्हणजे बाजू मांडताना माणूस बाजूला जाऊन बसला आणि सगळे काय काय बोलतात विचारण्याचं त्याला वेगळं सुचतं. पाण्यातच राहिलं की वेगळं सुचत नाही. त्याच्याकडे पाण्यात त्यांची अस्थिर बुद्धी झाली आहे भावनेच्या विकारात. जो बाजूला जरा तटस्थ झालाय, अलिप्त झालाय, तो जरा स्थिर बुद्धी झालाय असं मला वाटतं. 90% 100% नाही. पण स्थितप्रज्ञ याचा अर्थ स्थिर प्रज्ञ घेतला तर बरेचसे प्रश्न सुटतात. ते सोडून त्या मूळ मुद्दा इतका महत्वाचा आहे. आपण लोकांना सांगितलं पाहिजे की स्थितप्रज्ञ हा शब्द संस्कृत वाङ्मयामध्ये भगवद्गीतेच्या पूर्वी नाही. संस्कृत वाङ्मय काही लहान आहे, केवढं मोठं आहे, 5000 वर्षाचं आहे. वेद आहे, उपनिषद आहे, ब्राह्मण ग्रंथ आहे. कुठंही बरे विनोबाने सांगितलं, कुठंही स्थितप्रज्ञ हा शब्द नाही. स्थितप्रज्ञ हा शब्द गीतेनं इंग्लिश वापरतो कॉइन केलाय, गीतेनं घडवलाय. हा
स्थितप्रज्ञ अर्थ आलाय, उपनिषदात आलाय, अन्यही आलाय. गीता जे सांगते ना आत्म्याची अमरता, अखंडता, देश दोषता, हे काही नव्यानं आले नाहीये. पण मागे मी बोललो ते त्याचं उपयोजन गीतेनं सांगितलं. गीता ही जीवन गीता आहे. आठवतात ना अप्लाइड योगशास्त्र, प्रयोगशास्त्र, तो हे जसं गीतेनं केलं, ब्रह्मविद्येच्या सप्तधारा खुबीनं समन्वय केला, म्हणून गीता सगळ्यांना आपली वाटते. नाहीतर द्वैतालाही ना अद्वैतालाही गीता कशी काय वाटणं शक्य आहे? द्वैत ना अद्वैत नाही, पण आपली वाटते असायची तिच्या खुबीच आहे, तिचं वैशिष्ट्यच आहे. कसा आता चाललाय होता स्थितप्रज्ञ शब्द गीतेच्या पूर्वी नाही. दुसरी गोष्ट अशी की संतपणे बनवलेला शब्द गीतेनं का बनवला, तर दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्या लक्षात येईल आतापर्यंत त्यांनी सिद्धांत विषयक सांख्य बुद्धी सांगितली, सांख्य, आणि आचरण विषयक योग बुद्धी सांगितली, आणि करणारा कोण हे दाखवलं पाहिजे. शेवटी प्रचार हा आचारातून होतो, विचारापेक्षा. माणूस करताना दिसलं की आपण जास्त चांगलं काम त्यासाठी स्पष्ट आहे. स्थितप्रज्ञ शब्द बघा की गीतेची आदर्श मूर्ती आहे. जशी भगवंताचं आत्मचरित्र, गीता जाणारे वाङ्मयी श्री मूर्ती प्रभूची, हे जसं ज्ञानदेव म्हणतायत गीता म्हणजे भगवंतच, तर स्थितप्रज्ञ म्हणजेच गीता. नाही गीता कळली स्थितप्रज्ञ वाच. म्हणून बघा विनोबांनी गीतेवर जी 7 पुस्तकं लिहिली, त्या स्थितप्रज्ञ दर्शन नावाचं त्याचं स्वतंत्र पुस्तक आहे. 180 पानाचं पुस्तक आहे. 18 आणि 19 श्लोकावर आहे. प्रत्येक श्लोकावर एक प्रवचन आहे. वाचण्यासारखं आहे. थोडं जड आहे, समजायला कठीण आहे, पण 2-3 वाचायचं. स्थितप्रज्ञ दर्शन लिहावं लागलं विनोबांना गीता प्रवचनानंतर, वेगवेगळ्या प्रवचनानंतर. इथे स्थितप्रज्ञ महत्वाचं आहे. आणखी एक सांगतो, गीतेमध्ये स्थितप्रज्ञ जे काही करतो ते सगळेच करतात. 12 अध्यायाचा ज्ञानी भक्त घेतला, काय वेगळं करतोय मी आकडे सांगतो. 5व्या अध्यायामध्ये काहीतरी टिपून घ्या. 5व्या अध्यायामध्ये जीवनमुक्त आहे. अध्याय 5वा जीवनमुक्त आहे. 14वा अध्याय घेतला तर त्यात गुणातीत आहे. 12वा अध्याय घेतला तर त्यात ज्ञानी भक्त आहे. 18वा अध्याय घेतला तर त्यात ज्ञाननिष्ठ आहे. 18वा अध्याय दर्शाध्याय आहे, ज्ञाननिष्ठ आहे. हे 14 झाली की यांची तुम्ही लक्षणं काढून बघा. स्थितप्रज्ञाविषयी वेगळी नाहीये. मुख्यतः ज्ञानी भक्ताची तर नाहीच आहे, नाहीच आहे. कशाला मुक्ती करायची? पण ते सगळं सांगताना भगवंत जर खरे खुलले असतील आणि व्यासेल कुठे जर अधिक त्याची समाधी लागली असेल तर स्थितप्रज्ञाच्या वेळा मी बोलेन तेव्हा लक्षात येईल. सुरुवातच किती सुंदर आहे. स्थितप्रज्ञस्य भाषा समाधिस्थ केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं. किती वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला ना, वस्तुनिष्ठ. अरे स्थितप्रज्ञस्य का भाषा, का स्त्रीलिंगी आहे, भाषा स्त्रीलिंगी आहे, त्याचा अर्थ व्याख्या. भाषा म्हणजे मराठी संस्कृत भाषा नव्हे, भाषा शब्दाचा संस्कृत अर्थ व्याख्या. का भाषा? स्थितप्रज्ञाची व्याख्या काय म्हणजे व्याख्या विचारली. ठीक आहे, व्याख्या कोणी विचारली, पण पुढे काय विचारलंय? स्थितधी, हे स्थितप्रज्ञ सगळा शब्द प्रभाषेत बोलतो असते. एका व्याख्या विचारली की करेल की, पण आजवर नुसती व्याख्या नकोय. नाही खूप जागा पुस्तकांची व्याख्या पुस्तकातच राहते. नुसती व्याख्या नकोय. प्रभाषेत बोलतो कसा, किंवासीत असतो कसा, आणि व्रजेत किं, व्रजेत फिरतो कसा. विचार करा. एक व्याख्या विचारली, बोलतो कसा विचारला, नंतर असतो कसा विचारलो, मग फिरतो कसा विचारला पाहिजे. फिरणे काय आहे? फिरणं म्हणजे ती त्याची चाल चलवणूक आहे. फिरणं म्हणजे तो माणूस वागतो कसा, असतो कसा वेगळं, बोलतो कसा वेगळं, पण वागतो कसा वेगळं. खूप आपल्याला दिसतं माणसं फक्त बोलू काका असतात, करायची वेळ आली की 10 पावलं मागे जातात. ते नाही स्थितप्रज्ञाला सांगणार. रजेचा अर्थ फिरणं घेऊ नका, चाल चलवणूक, त्याचा आचार धर्म कसा हे विचारले. आणि इथं महत्वाची गोष्ट सांगतो, स्थितप्रज्ञ सगळ्याचा पाया, सगळ्यांची पार्श्वभूमी सांगतो. ती गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे अनेकदा आपल्याकडे असं घडतं, स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची कथनी आणि करणी याच्यामध्ये एकरूपत्व असतं, तो स्थितप्रज्ञ.
कथनी आणि करणी. हे दुसऱ्या भाषेत तुकोबा म्हणाले, बोले तैसा चाले त्याची वंदावी. कमी अभ्यासातून आपल्याला सांगतो, तत्वज्ञ वेगळा आणि संत वेगळा. काय म्हणतोय? तत्वज्ञ वेगळा आणि संत वेगळा. तुम्ही एक असू शकतात, पण वेगळा या अर्थानं की जो तत्वज्ञान सांगतो तो तत्वज्ञ असतो आणि जो तत्वज्ञान जगतो तो संत. फरक आहे. पण बोले कैसा चाले त्याची वंदावी पाहू. एक छोटीशी गोष्ट आहे महाभारतातली. आपले सगळे कौरव आणि पांडव 100 आणि 5 लहान होते तेव्हा शिकत होते एकत्र. द्रोणाचार्य त्यांना क्षात्रविद्या शिकवत आहेत. उपाचार्य कुलगुरू आणि अनेक आचार्य भीष्माचार्यांनी नेमले होते आणि ते भिन्न भिन्न गोष्टी शिकवत असतात. असं म्हणतात की संस्कृत शिकवण्यासाठी महाभारत नंतर आहे ना, आली वेद, उपनिषद, रामायण, महाभारत. तर महाभारताचा विचार करताना जे काही संस्कृत मध्ये तत्वज्ञान आहे, वेदातली वाक्य आहे, उपनिषदातली वाक्य आहे, सूत्र आहे, महावाक्य आहे, हे सगळं संस्कृत हे संस्कृत धन, विचार धन हे पांडव कौरवांना आलं पाहिजे. म्हणून मग जे त्यांचे एकूण आचार्य होते त्यांनी शिकवलं पहिल्यांदा एक दिवस, सत्यम वद धर्मं चर स्वाध्यायात मा प्रमदा. तसं नव्हतं, स्वाध्यायात मा प्रमदा. आता सत्यम वद म्हणजे खरं बोल, धर्मं चर म्हणजे भलेपणानं वाग. धर्म म्हणजे धारणा, सुधारणा, भलेपणानं वाग. आणि स्वाध्यायात मा प्रमदा. आता स्वाध्यायाचे अर्थ दोन आहे. एक स्वाध्याय म्हणजे नेहमीचा अभ्यास आणि स्वाध्याय शब्दाचा खरा अर्थ आत्म्याचा अभ्यास. मग स्वाध्याय शब्द स्व म्हणजे मी नाही, नुसता सेल्फ नाही, आत्मा न स्वाध्याय. पण ते आता नको जायला. सत्यम वद धर्मं चर स्वाध्यायात मा प्रमदा. गुरुजींनी चांगल्या प्रकारे अर्थ समजावून सांगितला आणि 105 जण म्हणाले, उद्या येताना अर्थ नीट लक्षात घेऊन काय म्हटले ते नीट समजून घेऊन हा धडा तयार करून यायचं सांगितलं. 105 घरी गेले. 7 दिवस तयार करताय. सत्यम वद धर्मं चर स्वाध्यायात मा प्रमदा. दुसऱ्या दिवशी आले आणि गुरुजींनी विचारले 105 जणांना, हा धडा कुणाकुणाचा तयार झाला? तर वाक्याकडे लक्ष द्या. धडा कुणाकुणाचा तयार झाला? एक एक जण या जवळ म्हणाला, हा माझा तयार झाला घ्या म्हणून. सत्यम वद धर्मं चर. पहिल्या दिवशी 20, 25, 30 लोक म्हणाले. दुसऱ्या दिवशी आणखी 20, 25, 30. तिसऱ्या दिवशी आणखी तिथे सगळे संपले. अगदी दुर्योधन, दुःशासन सुद्धा सत्यम वद धर्मं चर म्हणाले. एक मात्र उरला, त्याचं नाव युधिष्ठिर किंवा धर्मराज. तो मात्र तिसऱ्या दिवशी सुद्धा म्हणायला लागला, माझा धडा काही तयार झाला नाही. गुरुजींनी कपड्याला हातच लावला. म्हणाले, तुझा धडा तयार झाला नाही? उद्या करू. उद्या उजाडला. उद्या सुद्धा मुलांना चेहऱ्याने दिसते हसत, आज काही धडा तयार. मी जरा चिडायला लागले. बरं राहू दे, आणखी एक दिवस नाही. 4था दिवस, 5वा दिवस तयारच होत नाहीये. गुरुजी म्हणाले, आता मात्र शेवटची ना, उद्या तयारच व्हायला पाहिजे. धर्मराज म्हणाला, प्रयत्न करतो. आणि 6व्या का 7व्या दिवशी तो धर्मराज आला. तो फुललेल्या फुलासारखा चेहरा घेऊन दुसऱ्या कारंज्यासारखा आणि म्हणाला, गुरुजी घ्या म्हणून सत्यम वद धर्मं चर स्वाध्यायात मा प्रमदा. सगळ्यांना ऐकलं. गुरुजींनी पण ऐकलं. गुरुजी म्हणाले, छान म्हणतेस. हळूच म्हणाले, मी एवढं म्हणायला 6 दिवस कशाला लागले? सत्यम वद धर्मं चर स्वाध्यायात मा प्रमदा म्हणाले, एवढा वेळ लागतो? युधिष्ठिर म्हणाला, गुरुजी तुम्ही म्हणाला धडा तयार करून या, त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. सुरुवात सत्यम वद खरं बोल. आम्ही परत गेलो की सत्यम वद तोंडाने म्हणत होतो आणि खेळताना, गप्पा गोष्टी करताना, अनवधानाने, चेष्टा मस्करीत खोटं बोलत होतो. खोटं बोलायचं म्हणायचं सत्यम वद धर्मं चर. हे मला पटलं नाही. मग धडा तयार झाला नाही. का तुम्ही फारच रागावला. नंतर 6व्या दिवशी मी एक 7 दिवस खेळताना, वागताना, फिरताना, बोलताना, आता महाभारत शब्द बघा, मी मनानं, वाणीनं, कृतीनं मिथ्याचरण केलं नाही. आता माझा धडा तयार झाला घ्या म्हणून सत्यम वद धर्मं चर स्वाध्यायात. गुरुजी थक्क झाले आणि गुरुजी त्याला म्हणाले, बाबा अरे धड्याचा असा अर्थ कोण लावत असेल आणि करत असेल तर मलाही माहिती नाही. मी धडा तयार करत, शब्द गीते महाभारतात मी धडा तयार करायचा अर्थ शब्दार्थ सांगत होतो, भावार्थ सांगत होतो, पटवून देत होतो, तर्कबुद्धीने सांगत होतो.
पण धडा तयार करायचा म्हणजे पुन्हा शब्द ऐका, जे मुखाने बोलायचे ते हृदयात भिनले पाहिजे, हातातून उतरले पाहिजे, हे मलाही माहिती नव्हते. ते गुरुचे शब्द. गुरु पुढे म्हणाले, धर्मराजा रे तुझ्यासाठी तर माणसं जन्मास आली. खरा अर्थ जर त्यांना कळला त्या पृथ्वीवर स्वर्ग अवतरायला अवकाश लागणार नाही. स्थितप्रज्ञ असा असावा लागतो. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. स्थितधीर किं प्रभासेत किंवासीत नाही थांबत व्रजेत किं. तो वागतो कसा ते आपल्याला बघायचंय. शनिवारी आपण